नमस्कार. आवाज येतो का सर माझा? आवाज येत आहे का सर? आवाज आवाज येत आहे सर. येते. या प्रशिक्षण सत्रामध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्व शिक्षक मुकुंद सर तुमचं फक्त माईक ऑन करा. बाकी सर्वांचे मी ऑन म्यूट केले. ओके केलं. हो सर आवाज येतोय प्लीज. वाशिम जिल्ह्यातील सर्व शिक्षक वर्गांचे प्रिन्सिपल सर यांच्या या सर्व गुरुजनांचे मी या सत्रामध्ये सर्वांचे स्वागत करणार. माननीय नागरे सरांनी अकोलामध्ये काही दिवसा अगोदर आपण प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं आणि नागरे सरांनी अकोला जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीनं वाशिम जिल्ह्यात सुद्धा अशा पद्धतीचं प्रशिक्षणाचं आयोजन झालं पाहिजे या माध्यमातून सरांनी काल मला फोनद्वारे सूचित केलं आणि वेळेवर का होईना परंतु कार्यक्रमाचं आयोजन आजच्या या 31 मार्चला आपलं होत आहे आणि सर्वचे सर्व आपण वाशिम जिल्ह्यातील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित आहात त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे स्वागत करणार आणि त्यांच्या सोबतच आभार सुद्धा मानणार की त्यांनी मला या प्रशिक्षणासाठी जो वेळ दिला किंवा तुमचा आपला अमूल्य वेळ माझ्यासाठी तुम्ही दिलेला आहे त्याबद्दल तुमचे मी आभार मानणार आणि सर्वांचे प्रशिक्षणासाठी सर्वांचं मी स्वागत करणार. मी अकोला पोलीसमध्ये कार्यरत आहे. माझे नाव गोपाल मुकुंदे आहे. सध्या मी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथे कार्यरत आहे आणि विद्यार्थी सुरक्षा आणि महिला सुरक्षा या विषयावर जवळपास 2 ते 3 वर्षापासून मी समुपदेशनाचं मार्गदर्शनाचं काम आमचं अकोला जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि त्याचा एक सदस्य म्हणून मी काम करतो. आमच्या अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख माननीय शैलेश सपकाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन बालकांच्या लैंगिक शोषण या विषयावर मुलांना त्यांच्या भाषेत त्यांना समजेल अशा भाषेत त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आमचं अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 3 ते 4 वर्षापासून चालू आहे आणि या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आता त्याला मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून आपला ब्रेक लागलेला आहे परंतु तरी सुद्धा आज डाएटच्या माध्यमातून म्हणा नागरे सरांच्या माध्यमातून म्हणा आपण प्रशिक्षण आपल्या घरी येऊन आपल्या ऑफिसमधून किंवा आपण असलेल्या ठिकाणाहून आपण घेत आहात यासाठी आपण खरोखरच एक चांगली गोष्ट आहे की आपलं जे काम आहे जे प्रशिक्षण घेण्याचं जे सत्राचा जो आयोजनाचा विषय आहे हा जरी सरकारी काम असेल किंवा सरकारचं काम आहे म्हणून आपल्याला करायचं आहे असं नसून आपण स्वतःहून या कार्यशाळेला किंवा या कार्यक्रमाला उपस्थित झाले तर तुकाराम महाराजांची कारच तुकाराम बीज आपण साजरी केलेली आहे. त्यांचा एक अभंग आहे आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या युक्तीप्रमाणे आपल्याला ज्यामध्ये हित आहे जे हित साध्य करायचं आहे त्या हितासंबंधाने आपल्याला माहिती घेण्यासाठी आपण सर्व उपस्थित झालेले आहात त्याबद्दल सर्वांचे मी पुन्हा एकदा स्वागत करणार आणि आपल्या या प्रशिक्षणासाठी सुरुवात करणार. प्रशिक्षणाची सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला जो आजचा प्रशिक्षणाचा विषय दिलेला आहे तो आहे लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम. म्हणजे लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षणाचा जो अधिनियम आहे हा अधिनियम 2012 मध्ये याचा सुरुवात झालेली आहे आणि बालकांचा लैंगिक शोषणाचा जर मुद्दा जर धरायचा झाला तर हा एकदम संवेदनशील प्रकारचा असा मुद्दा संवेदनशील प्रकारची अशी गोष्ट आहे आणि तो कायदा समजून घेण्यासाठी किंवा तो कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीची असते आणि काय त्याचं स्वरूप आहे याबद्दलची इत्यंभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत. कायदा हा अत्यंत संवेदनशील प्रकारचा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये समाजामध्ये असलेले जे शंका कुशंका त्यानंतर बरेचसे त्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा मला ज्या पद्धतीनं सांगता येईल आपल्याला त्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. तरी माझी सर्व गुरुजनांना माझी विनंती असणार आहे की त्यांनी प्रशिक्षण म्हणजे मी काही तुम्हाला बांधून किंवा नियम सांगून किंवा कलम सांगून अशा पद्धतीचं हँग मी करणार नाही कारण प्रशिक्षण आहे आणि मला करावं लागतं मला सरांनी सांगितलं म्हणून जॉईन झाली बा मी झालेलो आहो अब क्या चल रहा है चलने दो अशा पद्धतीचं न घेता
खरोखर समाजाची एक नातं, समाजाचं एक देणं आपण लागतात आणि आपण एक सदस्य आहोत त्या भागाचा, म्हणून आपल्याला सुद्धा हे लोकांपर्यंत पोहोचवले जर गेलं तर नक्कीच होणारे अन्याय अत्याचार आपण कमी करण्यासाठी आपण तिळबळ का होईना परंतु आपण त्यामध्ये आपण सहभाग आपला असणार आहे। म्हणून माझी सर्वांना विनंती असणार आहे की त्यांनी या कार्यशाळेमध्ये पूर्ण वेळ थांबावा। बालकांचं लैंगिक शोषण या विषयावर बोलत असताना बऱ्याचशा गोष्टी, बरेचसं जे महत्वाचं आहे ते आपल्याला नेहमी आठवतं, ते म्हणजे आपलं बालपण। आणि बालपण म्हटल्यानंतर आणि बालपणामधल्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो। आपलं बालपण आपल्याला हवंहवंसं असतं। लहानपण देगा देगा मुंगी साखरेचा रवा, हे आपले संत मंडळी, साधू संत मंडळीकडून आपण ऐकलेलं आहे, त्यांचे अभिवचनं आहेत। लहानपणात ज्या गोष्टी आपल्याला घडत असतात, ज्या गोष्टी आपल्यामध्ये घडायला पाहिजेत, ज्या वातावरणामध्ये आपण राहत असतो त्याची काहीतरी मजा वेगळी असते। आणि असं हे बालपण, आणि या बालपणावर जर कुठल्या प्रकारचा रोष, कुठल्या प्रकारचा अत्याचार किंवा कुठल्या प्रकारचं त्यावर लैंगिकतेचा बळी जर ते बालपण जर असं हिरावल्यासारखं जर झालं तर समाजाची परिस्थिती किंवा आपल्या लोकांची परिस्थिती काय होऊ शकते हा सोचण्यासारखा, विचार करण्यासारखा विषय आहे। म्हणून बालपणातल्या गोष्टी आपल्या घरामध्ये, आपण ज्या घरामध्ये आपण राहतो आपल्या घरामध्ये सुद्धा बालक आहेत, आपल्या घराच्या आजूबाजूला आपण बालक आपल्या सोबत राहतात आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण काम करत असल्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून आपला जास्तीत जास्त संपर्क हा बालकांशी असतो। त्यामुळे बालकांसोबत आपण वावरणारे, आपण सुद्धा त्यांच्यामध्ये बालक होऊन जातो आणि त्यांच्या त्या बालपणामध्ये आपण रममान होऊन आपण बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये आपण सहजरित्या त्यामध्ये बोलत जातो आणि आपण सुद्धा एक बालकच आहोत अशा पद्धतीची भावना किंवा अशा पद्धतीचं बालपण आपल्याला आठवते। आणि त्याच विषयाला घेऊन आज आपण कायद्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला जाणणार आहोत। कारण बालक या संबंधाने जर विचार केला गेला तर बालका संबंधाने भरपूर असे कायदे म्हणजे तयार आहेत। त्यामध्ये बाल संरक्षण आयोगाचे अधिनियम आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचा आहे, बाल कामगाराचा विषय आहे, बालकांचं बालविवाहाचा प्रकार आहे, त्यानंतर पालक जे पाल्याचा जो अधिनियम आहे तो सुद्धा आहे, बालकांच्या बालविवाह संबंधाचा प्रकार आहे, बाल हक्क संरक्षण अधिनियम आहे। म्हणजे भरपूर असे कायदे बालकांसाठी तयार झालेले आहेत आणि या बालकांसाठी एवढे मोठे कायदे तयार करण्याची गरज सरकारला का पडली असेल? कारण आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ 47 कोटी लोकसंख्या जी आहे ती बाल्यावस्थामध्ये आहे आणि बालक असल्यामुळे आणि एवढे बालकापैकी अशा बालकामध्ये 47 ते 48 कोटीपर्यंत बालकांची संख्या असताना त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचाराच्या बाबतीचा विचार केला गेला तर 2012च्या पूर्वी अशा कुठल्या प्रकारचा कायदा अंमलबजावणीत नव्हता। जो काही कायदा होता भारतीय दंड संहिता जो कायदा आहे, आयपीसीचा कायदा आहे, तोच कायद्याची अंमलबजावणी बालकासोबत केल्या जात होती। परंतु 2012च्या पूर्वी अशी परिस्थिती असताना बालकावर लैंगिक अत्याचाराच्या समस्या किंवा बालकांच्या बऱ्याचशा बालपणाच्या ज्या जेवढ्याही समस्या आहेत त्या समस्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे प्रकरण आपल्या भारत देशामध्ये नाही तर पूर्ण जगभरामध्ये पसरल्या गेले आणि त्यामुळे नंतर मग कायद्याची गरज ज्यावेळेस सरकारला लाभली त्यावेळेस 1992 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या जे अधिवेशनामध्ये आपण सुद्धा बालकांच्या सुरक्षेसाठी प्रदान करण्यासाठी आपण सुद्धा एक सुरक्षा प्रदान करणारी सिस्टम आहोत। भारत सुद्धा बालकांच्या सुरक्षेसंबंधाने काम करणार आहे म्हणून आपण त्या संयुक्त राष्ट्राच्या यामध्ये आपण स्वाक्षऱ्या केल्या गेल्या आणि नंतर 2012 साली हा कायदा बनला गेला। हा कायदा बनत असताना किंवा या कायद्याची अंमलबजावणी करत असताना बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आहेत, त्या गोष्टी समजून घेत असताना आपल्याला आपलं बालपणामध्ये आपल्याला जावं लागणार आहे। कारण ही गोष्ट सांगण्याच्या अगोदर कायदा जो आहे, कायदा समजून घेण्याच्या अगोदर त्याचा पार्श्वभूमी जी आहे, पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। आता आपण बालक म्हटल्यानंतर किंवा एक छोटा बच्चा म्हटल्यानंतर बालक म्हणजे नेमका कोण? आता बालक म्हणजे नेमका कोण हा प्रश्न पडल्यानंतर कायद्यानुसार बालक याची जी संज्ञा जी आहे, बालक म्हणजे असा व्यक्ती की जो 18 वर्षापेक्षा लहान आहे। त्यामध्ये मग मुलगा मुलगी हे दोन्ही आले, त्यामध्ये असा लिंगभेद जो आहे, लिंगभेद या कायद्यामध्ये करण्यात आलेला नाही।
त्यामुळे यामध्ये बरेचसे लोक असे आहेत की बालक या संज्ञेमध्ये ज्याचं वय लहान आहे, ज्याचं बालपण 18 वर्षापेक्षा लहान असणारा मुलगा असो अगर मुलगी असो, हे या संज्ञेमध्ये बालक आहे. आणि बालक आपण लहानपणापासून जर पाहिलं, आपल्या शाळेमध्ये, आपल्या स्कूलमध्ये किंवा आपल्या याच्यापासून 3ऱ्या वयाच्या 30 पासून तर 18 वर्षापर्यंतचे जे बालक आहेत हे वेगवेगळ्या विषयात मोडल्या जातात. यामध्ये बालक जे आहेत 1 ते 4थी पर्यंत जे बालक आहेत ह्यांचा ग्रुप वेगळा आहे आणि 5वी ते 8वी यांचा ग्रुप वेगळा पडतो आणि 8वी ते 12वी 11वी 12वी पर्यंत जे मुलं आहेत हे अशा 3 वर्गामध्ये आपले मुलं विभागल्या जाऊ शकतात. आणि बालपण म्हटल्यानंतर आपल्या बालपणाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकदम टोकाला अशा असलेल्या गोष्टी आहेत. आपण बालपणाचा विचार करत असताना, बालकांचा विचार करत असताना, बालकांच्या समस्या जाणून घेत असताना बालकचं बालपण हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण बालक जसं लहान आहे त्या बालवयामध्ये ज्या मनामध्ये आपल्या गोष्टी आपल्याला बिंबवल्या जातात, जे गोष्टी आपल्याला बालकडू आपल्याला पाजलं जातं ते बालवयातच पाजलं जातं. आणि बालवयात बिंबवलेल्या त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला भविष्याचा आपला तो स्वभाव बनत असते. आणि बाल मनामध्ये जेही संस्कार, ज्याही गोष्टी, ज्याही कोणत्याही प्रकारच्या ज्या गोष्टी बालवयात बिंबवल्या जातात त्या आपल्या मनातून निघत नाही आणि त्या गोष्टी भविष्यात आपला एक प्रकारचा स्वभाव आपल्या बनत असतात. म्हणून आपण बालक आपल्या घरी जे आहेत किंवा आपल्या शाळेमध्ये जे बालक आहेत या बालकांचे आपण पालक व्हायला पाहिजे, मालक होता कामा नाही. परंतु आपल्या इथं अशी पद्धत झालेली आहे, आपल्या बालवयामधल्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आपले जे स्वप्न आहे, विशेष करून आपले ज्येष्ठ जे आहो आपले जे पालक या नात्यानं जर आपण विचार केला, आपलं जे स्वप्न आहे, जे स्वप्न आपण पूर्ण करू शकलो नाही ते स्वप्न माझ्या बालवयात माझ्या मुलाने किंवा माझ्या छोट्या मुलीने ते स्वप्न पूर्ण करावे अशी आशा आपण बाळगून आहोत. पहिल्या काळात अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा एक प्रकारचा आशीर्वाद दिला जायचा आणि अष्टपुत्र सौभाग्यवती भव अशा म्हटल्यानंतर त्यांना 8 मुलंची एक हे असायची आणि त्या 8 गुणांचा तो मुलगा त्या 8 मुलांमध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळा गुण असला पाहिजे. कला, साहित्य, वाणिज्य, संगीत हे जे विषय आहेत, जे अष्टगुण आहेत, त्या गुणांचा वास प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक बालकामध्ये असला पाहिजे. म्हणून अष्टपुत्र सौभाग्यवती भव अशा पद्धतीचा आशीर्वाद दिला जात होता. परंतु आता जी समस्या आहे, त्यानंतरचा जो काळ आला, हम दो हमारे दो अशा पद्धतीचा काळ आला. नंतर त्याची सुरुवात जी आहे ती हम दो हमारे दोन पासून आता आपण आपला एकच विषय चालू आहे, हम दो हमारा एकच प्यारा बजाज. आणि एका मुलामध्ये आपण ते 8 गुण पाहत आहोत आणि 8 गुण एका मुलामध्ये येतील की नाही येतील हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. आपण ज्या वक्ती एखाद्या मुलाचा डान्स पाहतो, एखाद्या मुलीचे कॉम्पिटिशन पाहतो, एखाद्या मुलाचा आपण बऱ्याचशा गोष्टी आपण त्यामध्ये पाहतो आणि त्या मुलाला आपल्याला असं वाटतं की माझंही मुलं असं व्हावं, परंतु ती गोष्ट शक्य नसते. आपल्या मुलामध्ये जे सुप्त गुण आहेत त्याचा जो स्व आहे त्या स्वमध्ये त्याला खेळू देणं, त्यामध्ये त्याच्या पद्धतीचा तो जसा वागते, जसा राहते, जसा बोलते, त्याचा स्व काय आहे, त्याला इंटरेस्ट कोण्या गोष्टीत आहे आणि त्या पद्धतीच्या त्या मुलामध्ये कोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पाहिल्यानंतर ते मूल जसं वागते त्या पद्धतीनं आपण त्याला वागायला पाहिजे. परंतु एकाच मुलामध्ये आपण अष्टगुणाचा वापर केल्यामुळे त्यामध्ये त्या मुलाचं बालपण आपण कळत नकळत हिरावून घेत असतो. म्हणून अशा गोष्टी जर होत असतील आपल्या शाळा कॉलेजच्या माध्यमातून आपण ज्या मुलामध्ये जशा विषय त्या मुलामध्ये असेल तशा पद्धतीनं आपण त्याला घडवत राहतो. आपलं मूल्यवर्धित आपलं मूल्यांकनाचा जो भाग असते आपल्यामध्ये तो सुद्धा आपण त्यामध्ये काम करून आपण करत असतो. तर तशा पद्धतीच्या गोष्टी त्याला आपण करायला पाहिजे. आपण त्या मुलाचे पालक बनले पाहिजे, त्या मुलाचे मालक आपण बनता कामा नाही. म्हणून आपण जे बालपणामध्ये आपण आपला जर विचार केला गेला तर आपण ज्या वयामध्ये आपण होतो आपली परिस्थिती किंवा आपला जो त्यावेळेसचा जो विषय आहे त्या पद्धतीचा आपला होता का याच्यावर ज्यावेळेस आपण चर्चा किंवा शंका आपण हे करतो तर त्यावेळेस आपल्याला सुद्धा जाणवतं की आपण त्यावेळेस काहीतरी अशाच पद्धतीचे होतो. कारण आम्ही एक वेळा एका शाळेमध्ये गेलो, शाळेमध्ये गेल्यानंतर तो विषय होता बक्षीस वितरणाचा आणि बक्षीस वितरणासाठी ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस एका मुलानं आपल्या तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर त्याचा स्कॉलरशिपमध्ये पहिला नंबर आला होता
आणि स्कॉलरशिपमध्ये पहिला नंबर आल्यानंतर त्यांच्या आईवडिलांचा तो सत्कार समारंभ होता. आई वडिलांसोबत त्यांचे वडील आणि त्यांच्यासोबतचे नातेवाईक सुद्धा त्या कार्यक्रमाला हजर होते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही ज्यावेळेस तो कार्यक्रम पार केला, आई वडिलांना आनंद झाला. आई वडील एकदम आनंदित होते. त्यांनी चांगल्या पद्धतीनं आनंद व्यक्त केला आणि त्या मुलाला ज्यावेळेस भाषणासाठी बोलवण्यात आलं तर भाषणात बोलत असताना तो मुलगा काहीतरी वेगळंच बोलून गेला आणि ते गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. मुलगा बोलला, बाबा मी तुम्हाला आताचा जो आनंद आहे, जो माझा जिल्ह्यातून पहिला नंबर आलेला आहे, हा पहिला नंबर मी आलेला आहे आणि 2 मिनिटाचा आनंद मी तुम्हाला दिलेला आहे आणि या 2 मिनिटाच्या आनंदामध्ये तुम्ही सुद्धा रममान झालेले आहात. परंतु आई बाबा आजच्या दिवशी मला हे सांगायचं आहे, मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो, माझ्यासोबतचे माझे मुलं, माझ्यासोबतच्या माझ्या दोस्त हे क्रिकेट खेळत होते, बाहेर बागडत होते, मस्ती करत होते आणि तशा परिस्थितीत मी अभ्यास करत होतो, तिथं वागत होतो आणि घरातल्या घरात राहत होतो, अभ्यास मी करत होतो आणि माझं 1 वर्ष जे 1 वर्ष माझं या अभ्यासात गेलेलं आहे किंवा या तुम्ही दिलेल्या या ताणात गेलेलं आहे, हे 1 वर्ष तुम्ही मला वापस देणार आहात का? ज्यावेळेस त्या मुलाने अशा पद्धतीचा प्रश्न केला, खरोखरच आपण बालकांचं आपलं बालपण आपण हिरावून घेत आहोत का, हा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस एकदम महत्वाचा गोष्ट तिथं त्या मुलांसोबत बाळगत असताना, आपल्या घरात राहत असताना आपण कशा पद्धतीनं त्यांना आपण घडवत आहोत, कशा पद्धतीनं आपण संस्कार त्यांना देत आहोत, ती गोष्ट ते मुलं अनुकरण करून पाहत असतात आणि त्या बालपणाचं बालपणातील गोष्टी त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांना हे करायला पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये आपल्या 3 पिढ्या आपण वावरत असतो. ज्येष्ठ आहेत म्हणजे आपले आई वडील आहेत, आपण आहोत आणि आपल्यापेक्षा लहान बच्चू म्हणजे आपले मुलं आहेत. 3 पिढ्या जर आपल्या घरामध्ये राहत असतील आणि मोठी पिढी म्हणजे आपल्यापेक्षा जे मोठे वडील आहेत त्यांना आपण जर म्हणत असू की पप्पा बरेच दिवस झाले तुमचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, तुमच्या गोळ्या काय म्हणतात, ब्लड प्रेशरची तपासणी तुम्ही बऱ्याच दिवसापासून झाली की नाही, हे पाहिलं की नाही, हे ज्यावेळेस आपण आपल्या वडिलांना विचारू तेच गोष्ट लहान मुलगा पाहत असते. आणि आपल्या आईला सुद्धा, चला आई बऱ्याच दिवस झाला तुला काही तुला मी पिक्चर दाखवला नाही, स्टोरी दाखवली नाही, चला एखादा गजानन महाराजचा पिक्चर लागला, विठोबाचा पिक्चर लागला बुवा, चला मी तुला काहीतरी चांगलं दाखवतो, असं ज्यावेळेस आपण आपल्या आई वडिलांना आपण म्हणू त्यावेळेस आपला मुलगा सुद्धा पाहिल की नाही, माझ्या बाबांनी माझ्या आईला माझ्या वडिलांना जे अशा पद्धतीचा संस्कार दिला होता, त्यांना सुद्धा वागवलं होतं, त्यांना सुद्धा त्यांनी पाहिलं होतं, मला सुद्धा माझ्या वडिलांचं पाहायचं आहे. परंतु अशा गोष्टी कळत नकळत आपल्या घरामध्ये घडून जातात. त्या गोष्टी ते मुलगा शिकत असतं. एक साधं उदाहरण जर झालं, आपल्या घरी जर छोटं विषय आहे, आपल्या घरी जर ताट वाढलेलं आहे आणि जेवणाच्या ताटामध्ये जर साधं मीठ नाही भाजीत, आता भाजीत मीठ नसल्यामुळे आपण ते ताट बाजूला फेकून देतो, बाजूला सारून देतो आणि तिथं रोष व्यक्त करतो. आणि हीच गोष्ट छोटा मुलगा, छोटा बच्चू पाहत असतो की आपल्या बाबांनी इथं रोष व्यक्त केलेला आहे. मग ज्या गोष्टी करायच्या असतात त्या वेळेस आपण त्यांचा रोष व्यक्त केला पाहिजे आणि रोष व्यक्त केल्यामुळे मग तो मोठा झाल्यावर तो सुद्धा तशाच पद्धतीच्या गोष्टी करतो आणि आपल्या मुलांना आपण नाही हा शब्द कधी पाळत नाही. आपला लाडाचा बच्चू असतो, काही त्याला जे आवडतं ते आपण देत असतो आणि नाही नकार पचवणं हे त्याला जमत नाही. भविष्यात ज्यावेळेस तो मोठा होणार, ज्यावेळेस तो एखाद्या याच्यात अपयशी होणार, त्यावेळेस सुद्धा तो नकार न पचवल्यामुळे तो वाईटाकडे किंवा गुन्हेगारी वृत्तीकडे किंवा कुठल्याही प्रकरणात तो फसू शकतो. म्हणून अशा गोष्टी त्याचा नकार आपल्याला पचवायला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या गोष्टीत आपण कळत नकळत ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा फोन आपल्या घरी येतो, एखाद्या साहेबाचा फोन आपल्याजवळ येतो, एखाद्या वरिष्ठांचा फोन आपल्याला येतो आणि आपल्याला तो फोन टाळायचा असतो, त्याला नकार द्यायचा असतो. आपण आपल्या मुलांनाच म्हणतो, बाबू रे त्यांना सांग पप्पा आता घरी नाही. आणि मुलगा सुद्धा हेच पाहत असतो की त्यांचा फोन आल्यानंतरही आपल्या वडिलांनी असं म्हणायला लावलं की माझे पप्पा घरी नाही. म्हणजे जर कोणाला जर टाळायचं असेल, कोणाला जर गोष्ट जर बाजूला करायचं असेल तर त्यांना सुद्धा नकार दिला पाहिजे. आणि तो कोण शिकवला तर आपण आपल्या घरापासून शिकवत असतो. म्हणून त्या पद्धतीनं आपण त्याला बोलत करत असताना ज्यावेळेस मुलगा मोठा होणार, तो सुद्धा 8वी 9वीत जाणार आणि ज्यावेळेस 31st येणार आणि 31stच्या दिवशी तो मुलांसोबत टी शर्ट घालून एन्जॉय करण्यासाठी जाणार, त्यावेळेस आपला स्वतःचा फोन जाणार तर बाल्या आपल्याला म्हणणार पप्पा तुम्ही सांगितलं होतं, नाही का. लहानपणी आपण त्याला सांगितलं होतं, तोच आपल्याला तशा पद्धतीचा तो गोष्ट आपल्यासोबत करणार आणि त्यामुळे कळत न कळत संस्काराच्या गोष्टी आपल्या इथं बंद झालेल्या आहेत.
आपल्या घरचं वातावरण जे आहे, या घरच्या वातावरणापासूनच याची जर सुरुवात केली गेली तर आपल्या घरचं वातावरण असं त्या मुलांसोबत असलं पाहिजे, असं बोलणं असलं पाहिजे, असे व्यक्तकर्त्यांनी आपण बोलल्या गेलं पाहिजे की तिथं आपण कशा पद्धतीनं बोलत आहोत आणि कशा पद्धतीनं आपण त्याच्यासोबत वागत आहोत. यावेळेचं जागतिक आपल्या येते. आताची परिस्थिती अशी आहे, मुलगा आउटगोईंग असतो त्यावेळेस पप्पा घरामध्ये असतात आणि पप्पा ज्यावेळेस घरामध्ये असतात, ज्यावेळेस पप्पा बाहेर जातात त्यावेळेस मुलगा आतमध्ये येतो. म्हणजे जो समन्वय आहे आई वडिलांचा, पालकाविषयीचा, बालक आणि पालक यांचा जो समन्वय आहे, हा समन्वय दिसून येतो. आणि नेमकंच हे मूळ कारण या कायद्याला अनुसरून आहे. बालकांसोबत असलेला संवाद, बालकांसोबत असलेले आपले वागणं आणि बालकांसोबत असणाऱ्या आपल्या गोष्टी, यामुळे कळत नकळत ते बालक एका प्रकारे ते एका वेगळ्या दिशेने जातात आणि काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतात. आता मी जर सांगितलं तुम्हाला, 1ली ते 4थीचे जे लहान मुलं आहेत, हे लहान मुलं जिज्ञासू असतात. त्यांना जगाची माहिती नसते आणि नवीन नवीन गोष्टी त्यांना शिकवायच्या वाटतात. आणि अशा या लहान वयात कळत न कळत आपल्या घरातून आपण त्यांना भीती टाकत असतो. आणि ही भीती टाकत असताना, ही भीती बोलत असताना आपण कळत न कळत त्यांना भीती टाकल्यामुळे त्या मुलामध्ये ते भीतीचं वातावरण तयार होऊन जाते आणि तशाच पद्धतीचं ते मोठे झाल्यानंतर सुद्धा भितात. आता आम्ही ज्यावेळेस शाळेत जातो, आपल्या जिल्हा परिषद शाळेत किंवा माध्यमिक शाळेत ज्यावेळेस आम्ही जातो, आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस तिथं बोलल्या जातात. तर आपण सर्वप्रथम आम्ही विचारतो की बा भीत कोणाला काय माहित आहे रे? म्हणतात हो, आम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहे. मग आम्ही म्हणतो का रे बाबा, तुम्हाला कोणत्या प्रकारचं संकट येऊ शकते काय? मुलं म्हणतात नाही. मग तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते काय? मुलं म्हणतात नाही. मग भीती असते काय? मुलं म्हणतात नाही, भीती नसते. कोणी हो म्हणते, कोणी नाही म्हणते. नंतर कोणी मुलं आम्ही विचारतो त्याला, का रे भाऊ कोणी पाहिला रे? भाऊ. मुलं म्हणतात भाऊ, हा भाऊ आहे. मग भाऊ आहे का? मुलं म्हणतात हो. भाऊ पाहिला का? मुलं म्हणतात हो. मग कसा असते भाऊ? दाखवा मला. मुलं म्हणतात ते नाही माहिती. मग ज्यावेळेस आम्ही मॅडमला विचारतो, मॅडम भाऊ असते का? सर भाऊ रहता है क्या? नाही, भाऊ तर असते. मग विंचू असते, साप असते, मुंगी असते, काहीतरी म्हणजे प्राणी आहे, परंतु भाऊ आहे का? नाही. मग भाऊ नाही तरी भाऊची भीती दाखवत. आणि लहान लहान मुलांना आपण भाऊची भीती कळत न कळत दाखवतो, हा तिकडे जाऊ नये, तिकडे भाऊ आहे. अशा पद्धतीची भीती आपण त्या लहान मुलांना दाखवत असतो. तिकडे जाऊ नका, तिकडे भीती भाऊ आहे. आणि भाऊ असतो का? नाही. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस 4थी 5वीचे जे मुलं आहेत, हे मुलं बदमाशपणा करू नये, उडाणपणा करू नये, त्यांनी कुठे जाऊ नये, अशा पद्धतीचं ज्यावेळेस आपल्याला वाटत असतं त्यावेळेस असं वाटतं की ह्या पोरीनं बदमाशपणा करू नये किंवा यांचं वाईट होऊ नये. हा जरी आपला उद्देश असतो तरी आपण त्यांना काय करतो, कळत न कळत भीती त्यांच्या मनामध्ये भरत असतो. ती भीती आहे आपल्या भूताची. भूत आहे, चुरळ्या आहे, नाही का, अशा पद्धतीची आपण त्यांना सांगतो, ए बाबू तिकडे जाऊ नये, तिकडे भूत आहे. आणि वास्तविक पाहिलं मग ज्यावेळी आम्ही शाळेत जातो, का रे भूत आहे का रे? पोट्टे म्हणतात हो भूत आहे. कुठं असते भूत? मुलं आनंदानं मस्त सांगतात, त्या घरात असते, चिचीवर असते, आंब्या झाडावर असते. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायला नाही पाहिजे ते ठिकाणं ते मुलं बरोबर सांगत असतात. मग त्यांना विचारतो आम्ही, भूत पाहिला का? ते म्हणतात नाही. भूत आहे का? मग म्हणतात नाही. म्हणजे पहिले म्हणतात आहे, तिथं राहते, नंतर म्हणतात भूत नाही. आणि मग भूत नाही, मग आपण त्याला भिलं पाहिजे का? मुलं म्हणतात नाही. मग कशाला भियायचं त्याला? मुलं म्हणतात आम्ही भेट नाही. आणि मग तरी भीती त्यांना दाखवल्यामुळे त्यांच्या मनामध्ये ते पाहतात, टीव्ही पाहतात, पिक्चर पाहतात आणि त्या मनामध्ये त्यांच्या मनामध्ये भीती टाकलेली जाते. आणि ज्या गोष्टीची भीती त्यांना टाकायला नाही पाहिजे तीच भीती त्यांच्या मनात टाकल्या गेल्यामुळे कळत न कळत ते दुरावले जातात. आता त्यामधला हा जो कायदा आहे, या कायद्याची मेन बाजू किंवा हा कायद्याचा बेस जो आहे तो आहे पोलीस. पोलिसाची अंमलबजावणी करावी लागणार आहे, पोलिसाशी संपर्क असावा लागणार आहे, पोलिसासोबत त्यांना जावं लागणार आहे, पोलिसासोबत त्यांचे संपर्क ठेवावा लागणार आहे. गुन्हेगारीचं जर काही झालेलं असेल तर पोलिसाला बोलावं लागणार आहे, व्यक्त व्हावं लागणार आहे. आणि कळत न कळत आपल्या वातावरणामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये आपण कळत न कळत बालकामध्ये ज्या पद्धतीनं बोलत असतो, जशी मी भूताची गोष्ट सांगितली तशाच पद्धतीची भीती टाकण्यात येते, ती म्हणजे पोलिसाची. कारण पोरगा ऐकत नाही, आईला ऐकत नाही, पप्पाला ऐकत नाही. ज्यावेळेस पप्पा घरात येतात त्यावेळेस आई पप्पाच्या नावाने धमकावते, ए थांब तुझे पप्पा येऊ दे मग तुला दाखवतो. मग तो म्हणते पप्पा तर माझे पप्पा आहे, ते काय करतील? अशा पद्धतीने ते बोलून तो मुलगा मोकळा होऊन जातो. परंतु मग ते मुलगा पप्पाच्या म्हटल्यानं ऐकत नाही आणि आईच्या म्हटल्यानं ज्यावेळेस ऐकत नाही, मग त्यावेळेस आपण बालक, आपण पालक त्याला एक प्रकारची भीती दाखवतो. ती भीती म्हणजे पोलिसाची. आता पोलिसाची भीती त्या मुलाला दाखवल्या गेल्यामुळे आणि पोलिसाच्या भीतीमुळे
ते पिक्चर म्हणजे म्हणा, फायटिंग करताना म्हणा, मारामारी करताना म्हणा, भांडण करताना म्हणा, बंदूक मारताना म्हणा, अशा पद्धतीचं त्यांना ते पोलिसाची प्रतिमा त्यांच्यासमोर दाखवण्यात येते आणि ते कळत न कळत पोलिसाला सुद्धा भितात। आता वास्तविक जर पाहिलं तर पोलिसाला भ्यायला पाहिजे का? जो कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे किंवा जो कायद्याची बाजू मांडणारा आहे त्यानं भिलं नाही पाहिजे, परंतु जो कायद्याचा विरोध करेल, जो कायदा तोडील त्यानं पोलिसाला भिलं पाहिजे, म्हणजे त्यांनी कायद्याची भीती त्यांच्या मनामध्ये असली पाहिजे। परंतु जे बालक आहे, ज्यांचं बाल वय आहे आणि त्यांना आपल्याला भीती दाखवायचं काही कारण नसलं पाहिजे, म्हणून बालकांना पोलिसाची भीती दाखवल्यामुळे कळत नकळत त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका तयार होतात आणि ते पोलिसाला भिऊ लागतात आणि पोलिसाला भिल्यामुळे त्याचा दुष्परिणाम असा होतो, ज्या ज्या वेळेस ते मोठे मोठे होत जातील त्या त्या वेळेस त्यांच्या मनामध्ये त्या पोलिसाबद्दल किंवा त्या सिस्टमबद्दल त्यांना भेव तयार होईल आणि ते बोलते होणार नाही। आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये जातो, आमच्या कार्यशाळेच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही मुलांना गुड टच बॅड टच आणि बालकांचं लैंगिक शोषण या विषयावर ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये जातो तर अशा पद्धतीची भीती त्या मुलांच्या सोबत बोलून आम्ही ती भीती कमी करतो आणि पोलिसांबद्दल असलेली मनामध्ये भीती एक वेळा त्यांच्या मनामधून निघून गेली की मुलं फ्री होतात आणि फ्री झाल्यानंतर मुलं व्यक्त होण्यास तयार होतात, बोलते होतात आणि बोलल्यानंतर त्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा समस्या, बऱ्याचशा त्यांच्या मनामधल्या असलेल्या शंका कुशंका आम्हाला बिनधास्तपणे सांगतात। आता 2 तासाच्या किंवा 2 तासाच्या त्या कार्यशाळेमध्ये 1 ते 2 तासाच्या कार्यशाळेमध्ये जर मुलांमधली भीती काढून त्यांच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंकाचं निरसन जर आपण करू शकू तर ही फार मोठी गोष्ट आहे। तर अशाच पद्धतीच्या गोष्टी या कायदेशीर अभिप्रेत आहेत, कारण आपण लहान मुलांमध्ये ज्या भीती त्यांची जर काढल्या गेली तर ते फ्रीली वागतील, चांगल्या पद्धतीचं एक कौटुंबिक वातावरण त्यांच्यासोबत तयार होईल आणि ते त्यांच्या मनातील शंका कुशंका आपल्यासोबत मांडतील। त्यामुळे अशा गोष्टी करत असताना, ह्या गोष्टी बोलत असताना चांगल्या पद्धतीनं बोलल्या गेल्या पाहिजे, त्यांच्यासोबत चांगला संवाद, आपलं मैत्रीपूर्ण वातावरण आपलं त्यांच्यासोबत असलं पाहिजे। हा महत्वाचा विषय आपल्याला त्यांचा आहे आणि तो विषय आपण करावा यासाठी मैत्रीपूर्ण वातावरण असणं आपल्याला गरजेचं आहे, कारण बालकासोबत वातावरणामध्ये कायद्याच्या दृष्टीचा जो बळगा येतो, अन्याय अत्याचाराचा जो प्रकार घडतात, हे अन्याय अत्याचार प्रकार घडणारे किंवा अन्याय अत्याचाराच्या बळी पडणारे जे मुलं असतात, खास करून 18 वर्ष आतील जेवढेही मुलं आहेत ते अन्याय अत्याचाराला बळी पडण्याचे कारण जर शोधल्या गेलं किंवा कारणाचं जर पाहण्या गेलं तर हे मुलं नासमज आहेत म्हणून त्यांचा गैरफायदा घेतला जातो, या मुलांना समजत नाही म्हणून त्यांचा गैरफायदा घेतला जातो। आपला कोणाचा तरी ऑडिओ ऑन झालेला आहे। ज्यावेळेस लहान मुलांचा ज्यावेळेस येतो, ज्यावेळेस लहान मुलांच्या अन्याय अत्याचाराचा विषय येतो, बालकांचा लैंगिक शोषणाचा प्रकार येतो आणि या मुलांवर होणारे अन्याय अत्याचार किंवा या मुलांवर जर कोणी जो व्यक्ती अन्याय अत्याचार करणारा असतो हा हे पाहतो की यांना काही समजत नाही, हे लहान आहेत, हे निरागस आहेत, यांना समजलं नाही, यांना आमिष दिलं तरी चालते, यांना चॉकलेटचं आमिष दिलं तरी चालते, हे बोलू शकत नाहीत, हे कोणाला सांगणार नाहीत, ही भीती सुद्धा त्यांच्या मनामध्ये असते आणि भीतीनुसार त्यांच्यावर हे केलं जातो आणि असे लोक, अशा ज्या लहान मुलं असतात या लहान मुलांना हे लोक टार्गेट करतात आणि टार्गेट केल्यानंतर हे मुलं कोणाला बोलणार नाहीत, अशा पद्धतीची लैंगिकतेच्या गोष्टी करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न हे लोक करतात आणि यामध्ये जे अन्याय अत्याचार करणारे किंवा यांच्यासोबत जे वागणारे जे लोक असतात हे काही बाहेरचे नसतात। जास्तीत जास्त याचं जे प्रमाण आहे बालकांच्या लैंगिक शोषणाचा प्रमाणाचा जर विचार केला गेला तर यामध्ये बालकांचं लैंगिक शोषण करणारे किंवा बालकांवर लैंगिक अत्याचार करणारे जे लोक आहेत हे जवळचे असतात। जास्तीत जास्त जे प्रमाण आहे जवळचे, नातेवाईकातले, घरचे, घरापाठचे, आजूबाजूचे, एकदम म्हणजे त्यांच्यासोबत ज्यांच्यासोबत क्लोज रिलेशन आहे, ज्यांचं येणं जाणं आपल्या घरी आहे, अशा पद्धतीचे लोक अशा मुलांना टार्गेट करतात आणि अशा मुलांना हे टार्गेट केल्यामुळे हे लोक त्यांना फसवतात, त्यांना आमिष देतात, चॉकलेटचं आमिष देतात, बोलण्याचं आमिष देतात आणि अशा मुलांना फसवून त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार करतात। आता एक प्रकरण जे आहे आमच्या अकोल्यातलं प्रकरण आहे, प्रकरण तर रोज नजीक वेगळे आहेत, उदाहरणं देण्यासारखे असे तर हजारो उदाहरणं आहेत, परंतु त्यामधलं एक उदाहरण मला तुम्हाला सांगावं असं वाटते। अकोला शहरामधले गोष्ट आहे, 4थ्या वर्गातल्या 3री-4थीतल्या मुली आहेत, ज्या 3ऱ्या-4थीतल्या मुली जिल्हा परिषद माध्यमिक आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या त्या मुली होत्या आणि त्या मुली
त्यांच्या बाजूच्या घरी असलेल्या काकाच्या घरी खेळायला जायचे. आता काकाच्या घरी खेळायला जात असताना त्या काकाला सुद्धा त्याच वयाची तेवढी छोटी मुलगी होती आणि ती मुलगी आणि ही मुली आणि यांच्या सोबतीला असलेल्या 2-3 मुली असे एकाच ठिकाणी आपल्या त्या काकाच्या घरी खेळायला जात. आणि ते जे काका होते म्हणजे ते जे व्यक्ती होते ती व्यक्ती सुद्धा या मुलांसोबत खेळायच्या, बोलायचं. त्यांच्या मुलीला चॉकलेट देणार, यांना सुद्धा देणार, त्यांना चॉकलेट देणार, यांना आणलं भातकं सुद्धा देणार. म्हणजे सर्व काही त्या शेअर करणार. आणि ज्या वेळेस त्या गोष्टी त्या मुलांना प्रत्येक वेळेस ते बोलत असताना सांगायचे की बेटा आपण इथं जे खेळतो, इथं जे वागतो, इथं जे राहतो की नाही हे घरी सांगू नये. आता या मुलांना वाटलं बा काका सांगतात, दादा सांगतात, घरी सांगू नये. कशाला सांगायचं? आपण खेळतो, आपण बाळगतो, आपण इथं जेवण करतो, मस्त राहतो, काका आपल्याला आपल्याजवळ येतात, आपल्यासोबत खेळतात, मग कशाला सांगायचं? तर या मुलींनी त्यांना कुठल्याच प्रकारची गोष्ट त्यांनी सांगितली नाही. एक त्यांना बरोबर पाहायला गेलं, त्यांचा आत्मविश्वास बरोबर त्यांनी हे केला की आता ह्या मुली कोणासोबत बोलत नाही आणि ह्या मुली कोणासोबत काही चर्चा करणार नाहीत, कुठल्या प्रकारचे सांगणार नाहीत. त्यावेळेस त्या काकांनी, त्या दादांनी, त्या आरोपी व्यक्तीने एक कलाकारी केली. आजपासून म्हणे आपण गेम खेळूया. आता लहान मुलं म्हटल्यानंतर 3री-4थीतले मुलं आहेत, लहान मुलं म्हटल्यानंतर त्यांना गेम म्हटल्यानंतर भरपूर त्यांना आवड असते. गेम खेळायचा आहे. तर गेम खेळायचा आहे म्हणून त्या मुलांना त्यांनी बोलावलं आणि बोलावल्यानंतर त्यांनी एक चिठ्ठ्या काढल्या. चिठ्ठ्या काढल्यानंतर तो टेबलवर चिठ्ठ्या टाकणार. टेबलवर चिठ्ठ्या टाकल्यानंतर ज्या मुलीचा त्या यामध्ये नाव येणार त्या मुलीचा तो गेम खेळणार. मग आता गेम कसा असणार? तर तो काय करणार, ज्या मुलीचा टेबलवरच्या चिठ्ठीमध्ये नंबर आला त्या मुलीला एका बंद खोलीत नेणार, तिच्या अंगावरचे कपडे काढणार आणि अक्षरशः तिच्यासोबत एक प्रकारचं लैंगिक शोषण, त्याचा बलात्कारासारखा प्रकार तिच्यासोबत करणार. आणि तिला सांगितलं होतं हे काय आहे, हा गेम आहे आणि अशा पद्धतीचा गेम आहे असं त्या मुलीला सांगण्यात आलं होतं. आणि अशा पद्धतीचा गेम असूच शकत नाही हे त्या मुलीला माहितच नाही. आता काका आपल्यासोबत राहतात, चालतात, बोलतात आणि आपल्यासोबत हा आपली चिठ्ठी निघाली, आपल्यासोबत हे काका गेम खेळत आहेत म्हणून खेळतात बुवा. अशा पद्धतीनं त्या मुलीने सुद्धा लाईटमध्ये घेतलं आणि अशाच प्रकार तो आळीपाळीने ज्या मुली होत्या 2 ते 3 मुलीसोबत तो माणूस अशाच पद्धतीचा वागू लागला. मग एक गोष्ट झाली, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, मुलगी नंतर तिला त्रास चालू झाला, दवाखान्यात नेण्याचा प्रकार चालू झाला. मुलीने तरी सुद्धा आई वडिलांना सांगितलं आणि झालेला प्रकार किंवा झालेल्या गोष्टी ते चुप्प राहत होती, बोलत नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये असं काय झालं बुवा, तर ती डॉक्टरजवळ जायचे, गोळ्या औषध घ्यायचे, बरं वाटायचं, अजून तिला त्रास व्हायचा. तर मग तिला एक दिवस तिच्या आईने बोलावलं. आईनं नेहमीप्रमाणे तिला आंघोळीसाठी बोलावलं आणि तुझं आज मी आंघोळ करून देते, तुझं मी अंग घासून देते, आपल्या विदर्भाच्या भाषेत, चल तुझे मी अंग धुवून देतो बाबा. तर आपल्या इथे तिला ज्यावेळेस बोलावलं, अंग धुण्यासाठी तिला बोलावलं, अंग धुण्यासाठी ज्या कपडे काढले आणि पाहते तर काय, तर तिच्या निकरवर रक्ताचे डाग. आईला प्रश्न पडला की रक्ताचे डाग हिच्या सूच्या जागेवर आले कसे. आईने विचारलं, बेटा हे काय आहे? म्हणे काही नाही. हे कुठून आलं, कसं काय लागलं रक्त? नाही म्हणे, काही नाही म्हणे. नाही म्हणे, बाई सांग म्हणे काय झालं, काऊन केलं? नाही म्हणे, आम्ही गेम खेळलो. ज्यावेळेस तिनं विश्वासात घेतलं, आईने तिला विश्वासात घेऊन बोलवलं, आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली, तर तिनं बोलताना हे बोलली की मी गेम खेळले. तिने स्पष्टपणे काय झालं हे सांगितलं नाही. मग तिला पुन्हा विश्वासात घेऊन आईने विचारलं, गेम काय होता, कोणासोबत खेळली बेटा गेम? तर तिनं बोलले, ते शेजारचे काका आहेत ना, ते आम्हाला चॉकलेट देतात, आम्हाला खोपीव घालतात आणि आमच्यासोबत गेम खेळतात. मग गेम कसा असणार? तर मग गेम असा असणार, ज्या पद्धतीनं गेमचा प्रकार होता तो पूर्णचा पूर्ण प्रकार त्या मुलीने तिच्या वडिलांना, तिच्या आईला सांगितलं. आई एकदम शॉक झाली आणि अशा पद्धतीचा गेम खेळून, अशा पद्धतीचा आम्ही देऊन त्या मुलींसोबत लैंगिक शोषणाचा प्रकार घडणार. कारण ज्यांना आपण विश्वासातले म्हणतो, काका, दादा, मामा, बाबा, अशा पद्धतीचं आपण त्यांना म्हणतो, अशा पद्धतीचे माणसं जे आपल्या जवळचे वाटतात असे करू शकतात, असा प्रश्न ज्यावेळेस तिच्या आईला पडला, अक्षरशः तिच्या आईला चक्कर येऊन ते पडले. आणि ती मुलगी त्यावेळेस सहज बोलून गेली, म्हणे मम्मी मीच नाही, हे काका म्हणे माझ्यासोबत त्या 2 जणी येतात ना म्हणे, त्याच्यासोबत हे काका असंच करतात. नंतर त्या तिन्हीच्या आई वडिलांना बोलवण्यात आलं आणि त्या तिन्ही आई वडिलांच्या मिळून पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला गेला. तो माणूस सध्या सुद्धा जेलमध्ये आहे. आता अशा घटना समाजामध्ये घडत आहेत, आपल्या आजूबाजूला घडत आहेत, शेजारी घडत आहेत, एका भिंतीच्या बाजूला घडत आहेत. एवढं तर काय, स्वतःच्या घरात सुद्धा अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात. स्वतःच्या घरात सुद्धा अशा पद्धतीचे लैंगिक शोषणाचे प्रकार घडत आहेत, होत आहेत. आणि याबद्दल आपल्या मुलांना काहीच माहित नाही. आणि आपल्या लहान मुलांना किंवा आपल्या घरच्या कुटुंबियांना अशा पद्धतीच्या गोष्टीचं माहीतच नाही, तर मग त्यांना आपण समजून कसं सांगणार?
मी ज्या पद्धतीनं पहिले बोलून गेलो, ज्या पद्धतीनं आपल्या मुलांसोबत आपला संवाद जर चांगला असेल तर मुलं आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगितल्या गेली पाहिजे, प्रत्येक गोष्ट बोलल्या गेली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस ते मुलं आपल्याला सांगतील त्यावेळेसच आपण त्यांचे ओरिजिनल खरे पालक आहोत हे आपण सिद्ध करू. परंतु मुलं आपल्यासोबत जो त्यांचा संवाद आहे हा संवाद कुठेतरी कमी झालेला आहे. म्हणून अशा पद्धतीच्या मुलांसोबत जे लैंगिक शोषणाचे जे प्रकार घडतात, आता हे जे तर मी गोष्ट सांगितली हे लहान मुलांची गोष्ट सांगितली, अशा पद्धतीचे जे मोठे मुले आहेत, खास करून 5वी ते 8वीतले मुले जे आहेत यांच्यासोबतही अशा पद्धतीच्या घटना घडतात. यामध्ये जे गुन्ह्याचे स्वरूप असतात किंवा गुन्हा करण्याची जे पद्धती असतात यामध्ये शारीरिकदृष्ट्या म्हणजे स्पर्श करून त्या पद्धतीचे गुन्हे होतात. स्पर्श न करता, त्यांना टच न करता सुद्धा ह्या पद्धतीचे गुन्हे होतात. आणि लैंगिक स्वरूपाचे, ज्यांना आपण लैंगिक स्वरूपाचे जे गुन्हे आहेत हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, त्यांना आपण लैंगिक हमला म्हणतो. अशा पद्धतीचे सुद्धा गुन्हे या मुलांसोबत होतात. आता शारीरिक म्हणजे कोणते? शारीरिक म्हणजे त्यांना स्पर्श करून त्यांच्यासोबत अश्लील भाषा वापरणे, अश्लील चित्रफिती दाखवणे, स्वतःचे लैंगिक अवयव दाखवणे किंवा हावभाव, खुणा, हालचाली करणे किंवा समोरचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे लैंगिक अवयव त्यांना पाहाव्यास लावणे, अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांच्यासोबत करून स्पर्श न करता सुद्धा अशा पद्धतीचे लैंगिक हमला किंवा लैंगिकतेच्या गोष्टी त्यांच्या ह्या सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आपल्यामध्ये आहे. आता स्पर्श करून सुद्धा लैंगिक प्रकार घडतात. स्पर्श करणे किंवा त्यांच्यासोबत वागणे आणि स्पर्श कसा पद्धतीचा असला पाहिजे, बोलल्या कसं गेलं पाहिजे, ह्या त्यांना मिठी मारणे, चुंबन घेणे किंवा त्यांच्यासोबत बलात्कारासारखा प्रकार करणे, अशा पद्धतीच्या गोष्टी करून सुद्धा लोक त्यांच्यासोबत अन्याय अत्याचार करत असतात. आणि या मुलांना या गोष्टीची जाण करून देत असताना किंवा ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी असताना या मुलांसोबत बोलत असताना किंवा या मुलांसोबत अशा गोष्टीची चर्चा करत असताना आपल्याला सुद्धा बालक व्हावं लागणार आहे. आणि अशा मुलांना अशा गोष्टी होऊ नये, अशा गोष्टी घडू नये किंवा अशा पद्धतीचं वातावरण त्यांच्यासोबत होऊ नये यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला सुद्धा तशा पद्धतीचं वातावरण अशा पद्धतीची सर ही खूप खराब गोष्ट आहे. आपल्यापैकी बरेचसे लोक जॉईन झालेत आणि मध्ये मध्ये ते करतात आणि त्याचं काम सुरू आहे. खरोखर हे म्हणजे निंदनीय गोष्ट आहे की जॉईन आहेत परंतु ते ऐकत नाही आणि जेव्हा त्याचे माईक आणि म्यूट होतात तेव्हा पण ते त्याच्या तालातच आहे. सर आदरणीय मुकुंदे साहेब प्लीज कंटिन्यू. नाही तर तुम्ही डिस्टर्ब कराल तर कसं आहे, जे कामाचं जे हे असते ते थोडंसं डिस्टर्ब होते आणि जो विषय मला मांडायचा असतो तो विषय भरकटला जाईल आणि आपलं जे सत्र आहे कंटिन्यू जशा पद्धतीनं चालायला पाहिजे, जशा पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देत आहात तसं होणार नाही. म्हणून माझं एक बोलत असताना मी तुम्हाला बोलत आहो की आपल्या मुलांवर लैंगिक अत्याचार होऊ नये. आपण शाळेचे विषय जर बाजूला ठेवून आपण आपल्या स्वतःच्या घरापासून जर सुरुवात केली, आपल्या मुलासोबत असं होऊ नये, असं घडू नये असं जर वाटत असेल याच्यावर उपाययोजना काय करायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला बालक व्हावं लागेल, त्यांच्यासोबत राहावं लागेल. त्यांना शंका कुशंका त्यांच्या मनातल्या ज्या असतात त्या त्यांनी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती आपल्याला करावी लागणार आहे. आणि ती वातावरण निर्मिती केल्यानंतर त्या मुलांना हे समजून सांगावं लागणार आहे, तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो आहे स्पर्श. आणि स्पर्श ज्ञान त्या मुलांना देण्यासाठी किंवा त्यांना स्पर्श कसा असला पाहिजे आणि कशा त्यांच्यासोबत हे होतात, मग त्यांना सांगावं कसं, त्यांच्यासोबत बोलावं कसं. तर आम्ही नेहमी आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही त्या वर्कशॉप घेण्याच्या माध्यमातून आम्ही त्या मुलांसोबत जात असतो, आम्ही त्यांना सर्वात प्रथम जो महत्वाचा विषय मांडतो तो म्हणजे संकट. आता या विषयाला हात घालणे किंवा या विषयावर बोलणे हे आपल्या संस्कृतीच्या नुसार किंवा आपल्या नियमानुसार किंवा आपण ज्या वातावरणामध्ये जगतो राहतो या वातावरणामुळे चांगलं मानत नाही.
लैंगिकतेच्या बाबतीत बोलल्या गेला किंवा शिक्षक या नात्याने जर तुम्ही लैंगिकतेच्या माध्यमातून बोलल्या गेले तर ते गावातील लोक तुमच्यावर सुद्धा रोष व्यक्त करतात. अरे मास्टर कैसा बोल रहा, मास्टर ने मेरे लड़की के साथ में ऐसा क्यों बोला. कधी कधी असे वाईट सुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु त्या मुलांना सजग करणे ही जी महत्वाची गोष्ट आहे, ही महत्वाची गोष्ट त्यांना समजून सांगत असताना बोलत असताना आपल्याला त्यांच्यासारखं होऊन त्यांना त्यांच्या मनामध्ये जाऊन त्यांच्याशी तो विषयाशी कनेक्ट करून आपल्याला करावं लागणार आहे. जसं मी आतापर्यंत तुमच्यासोबत बोलत मी विषयाला हात घालण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मी विषयाला हात घालत आहे. त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा त्या मुलांसोबत राहून मुलांसोबत बोलून त्यांच्या विषयाला आपल्याला हात घालावे लागणार आहे. तर त्याच पद्धतीनं आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये जातो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर त्या मुलांना विचारतो, का रे गळो तुमच्यावर कोणत्या प्रकारचं संकट येते का रे. मुलं म्हणतात संकट नाही बुवा आमच्यावर येत नाही. मग संकट म्हणजे काय रे. मुलं म्हणतात संकट म्हणजे काय, काही नाही बुवा. संकट म्हणजे कसं असते संकट, सांगता येईल का, बोलता येईल का. तर मुलं म्हणतात नाही. मग आम्ही त्यांना संकट हा विषय समजून सांगणं, कारण हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. जर आपल्यावर जर संकट आलं तर आपल्यावर होणारे परिणाम किंवा आपल्यावर होणारे दुष्परिणाम यांची त्यांना जाण करून देण्यासाठी संकट या विषयावर बोलण्यासाठी आपल्याला त्यांना बोलतं करावं लागणार आहे. कारण संकट येऊ शकते काय म्हणतात, हो. मग कसं असते संकट, आम्ही त्यांना उदाहरण सांगतो की बा आपण आता इथं आहो, मी तुझ्या अंगावर पडलो नाही का, संकट आलं. आपण खिचडी खातो, खिचडीचे डबे आपल्या जवळ असतात. आपण घरी जातो, घरी जात असताना आपण खिचडीच्या डब्याचा ज्यावेळेस आपण डब्बा घेऊन जातो तर आपल्या मागं कुत्रं लागते. मग मुलं म्हणतात हो, मग काय आलं आपल्यावर, तर संकट आलं. मग आपण रस्त्याने चाललो, आपण ठोकर लागली, आपण पडलो, आपले 2 दात पडले, मग काय आलं आपल्यावर, मुलं म्हणतात संकट आलं. मग अशा पद्धतीचं संकट जर आपल्यावर आलेलं असेल आणि अशा पद्धतीचं संकट जर आपल्यावर आलं मग आपण काय करायला पाहिजे. मुलं म्हणतात काय करायला पाहिजे. मग काय करतो रे आपण, समजा कुत्रं मागं लागलं, मग काय करतो आपण. मग कोणी सांगते आम्ही पळतो, कोणी सांगते आम्ही त्याला गोटा घेऊ, आम्ही त्याला मारू, म्हणजे प्रतिकार करतो. मग कोणी बोलते आम्ही त्याला प्रतिकार करतो, कोणी बोलते आम्ही त्यातून पळून जाऊ. अशा गोष्टी आपण त्याला सांगितलेल्या आहेत. मग अशा पद्धतीचं संकट जर आपल्याला आलं तर आपण त्याचा प्रतिकार केला, आपण त्याचा विरोध केला आणि विरोध केला गेला पाहिजे आणि प्रतिकार व्हायला पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला समजली. मुलं म्हणतात हो. मग आता आपल्याला जर अशा पद्धतीचं संकट आलं तर आपण त्याला प्रतिकार करायला पाहिजे. मग अशा पद्धतीचं संकट आपल्याला येऊ शकते का आणि संकट आणणारा माणूस कोण असू शकते. तर मग आपण समजून सांगायचं, त्यांना सांगायला पाहिजे की संकट कोणीही येऊ शकतो, कशाही पद्धतीचं संकट आपल्याला येऊ शकते आणि संकट आणणारा व्यक्ती हा कोणीही असू शकतो. मग अशा पद्धतीचं संकट तो आपल्याला कसा आणणार, तर तो आपल्यासोबत चांगल्या पद्धतीनं बोलत असेल, चांगला आपल्यासोबत वागत असेल, बोलत असेल, चांगल्या पद्धतीनं राहत असेल, तरी सुद्धा ज्या वेळेस तो आपल्याला स्पर्श करणार, आपल्याला जर कोणी स्पर्श केला, जसं मी आहे, मी तुझा वडील आहे, मी तुझा गालगुचा पकडला, मी तुझ्या पाठीवरून हात फिरवला, तुला शाबासकी दिली, तुला वाईट वाटते का. मुलगा म्हणणार नाही. त्याच पद्धतीनं आई आहे, आजी आहे, मम्मी आहे, पप्पा आहेत, आजी आबा यांनी तुला स्पर्श करतात किंवा तुला मजा करतात, शाबासकी देतात किंवा तुझा गालगुचा पकडतात, तुला वाईट वाटते का रे. तर मुलगा म्हणणार नाही. परंतु तुला जर एखादा माणूस जो कोणी आपल्यापैकी असू शकतो, परिचयातला असू शकतो, ओळखीतला असू शकतो, असा कोणीही जर कोणी आपल्या शरीराच्या विशिष्ट अंगाला जर तो स्पर्श करत असेल आणि तो स्पर्श वारंवार नेहमी आमिष देऊन, मग ते कुठल्या प्रकारचं आमिष देऊन, धमकी देऊन, बोलून किंवा कुठल्या प्रकारचं अशा पद्धतीची कृती करून जर तो आपल्याला खुणावत असेल, धमकी देत असेल, एखादा व्हिडिओ दाखवत असेल, पॉर्नोग्राफिक इमेज दाखवत असेल, अशा पद्धतीचा जर तो आपल्यासोबत जर वागत असेल तर मग तो जर वागला किंवा तो जर बोलला तर आपल्याला चांगलं वाटणार का. मुलं म्हणणार नाही. मग असं जर ते वागणं आहे, त्याचं जे बोलणं आहे हे जर चांगलं नाही, आपल्याला जर चांगलं वाटत नसेल तर तो चांगला स्पर्श नाही किंवा ते काम चांगलं नाही. आपल्याला तो स्पर्श करत आहे, आपल्याला तो विशिष्ट ठिकाणी खुणावत आहे आणि आपल्याला तो स्पर्श केल्यामुळे आपल्याला किळसवाणं वाटतं, चांगलं नाही वाटत, तर तो चांगला स्पर्श नाही, म्हणजे तो बॅड टच आहे. आणि मग बॅड टच जर आपल्याला जर कोणी करत असेल तर आपल्याला बॅड टच करण्याचे जे विशिष्ट काही आपल्या शरीराचे अंग आहेत, आपल्या बॉडीचे काही पार्ट आहेत की त्या ठिकाणी तो आपल्याला जर जाणून बुजून वारंवार नेहमी स्पर्श करत असेल तर मग त्या ठिकाणी जर स्पर्श करण्याचा जर तो विषय करत असेल तर तो बॅड टच होतो. मग असे कोणते मानवी शरीरावर आपल्या अंग आहेत की त्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही किंवा त्याला कोणीही हात लावू शकत नाही. तर त्यामध्ये आपण सांगत असताना आपण त्याला एखादी डायग्राम लावून आपण त्यांना समजून सांगू शकतो किंवा आपण आपल्या याच्यातून अनुभवातून आपण त्यांना सांगू शकतो की सगळ्यात पहिली जागा जी आहे ती आपली चेस्ट आहे.
आपल्या छातीला कोणीही जाणून बुजून वारंवार नेहमी अशा पद्धतीचा स्पर्श जर करत असेल तर तो बॅड टच आहे. चांगलं वाटतं का आपल्या छातीला जाणून बुजून नेहमी स्पर्श केला तर मुलं म्हणतात नाही. त्यानंतरची दुसरी जागा आहे आपल्या दोन्ही पायाच्या मधला हिस्सा, पार्ट बिटवीन आर टू लेग्स. आणि तिसरी जागा आहे ते म्हणजे आपली बॉटम, आपली बॅक साईड, आपला पृष्ठभाग. आता अशा पद्धतीचं जर इंग्लिशचे जे मुलं असतील, कॉन्व्हेंटचे मुलं असतील तर त्यांना ते समजून जाणार. परंतु आपल्या घरच्यापैकी जे जिल्हा परिषद मधल्या किंवा मराठी शाळेचे मुलं आहेत त्यांना ते समजणार नाही. तर आपण आपल्या गावात, आपल्या गावरान भाषेत किंवा आपल्या गावातल्या वातावरणातील ज्या भाषेमध्ये आपण त्यांना सहज समजून सांगू शकतो. आपल्या सूच्या जागेला आणि आपल्या शीच्या जागेला अशा ठिकाणी आपल्याला जर कोणी जाणून बुजून स्पर्श करत असेल, वारंवार करत असेल आणि त्याचा स्पर्श केल्यामुळे आपल्याला वाईट वाटत असेल, हे महत्वाचं आहे की त्याला स्पर्श केल्यामुळे त्याला वाईट वाटत असेल तर तो बॅड टच होतो. आता कधी कधी मुलं जातात आणि आपल्या शाळेतले मुलं मस्त्या करतात जातात, हाकळत नकळत हात लागते आणि ते गुरुजींकडे जातात. तर त्यांना ते समजून सांगत असताना सांगायचं आहे जाणून बुजून वारंवार एकांतात पाहून एखाद्या ठिकाणी आपण हे आहोत त्या ठिकाणी जर कोणी असं करत असेल तर तो बॅड टच होतो. आणि अशा पद्धतीचा बॅड टच जर आपल्याला जर कोणी केला तर हे आपल्यावर आलेलं काय आहे, मुलं म्हणणार संकट आहे. आणि अशा पद्धतीचं संकट जर कोणी आपल्यावर आणत असेल तर मग आपण काय करायला पाहिजे, तर यासाठी सुद्धा 3 कामं आपल्याला करायला पाहिजे. एक काम आहे ओरडायला पाहिजे. ओरडायला पाहिजे. आता ओरडणं कसं असणार, आम्ही एक दिवस एका शाळेवर गेलो, जिल्हा परिषदची शाळा होती, 7वी पर्यंतची शाळा आहे आणि त्या शाळेवर आम्ही हा विषय समजून सांगत होतो. आणि नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीनं आज आपलं प्रशिक्षण सुरू आहे आणि प्रशिक्षण सुरू आहे, कानात टाकून प्रशिक्षण सुरू आहे, कोणी ऐकत असेल कोणी नाही ऐकत असेल तर अशाच पद्धतीचा त्या कार्यशाळेत सुद्धा प्रकार असतात. आपले शिक्षक वर्ग तिथे बसलेले, टेबलवर टेबल टाकलेला आहे, टेबलावर मस्तपैकी कार्यक्रम सुरू आहे आणि गुड टच बॅड टचचा विषय सुरू आहे आणि बालकांचं लैंगिक शोषण हा विषय समजून सांगत असताना आपल्याला सर्वात पहिलं काम कोणतं करायचं आहे, तर मुलांनी सांगितलं ओरडायचं आहे. मग मी त्या मुलांना म्हटलं तुम्हाला ओरडता येते का, तर आपले शिक्षक वर्ग जे होते, आपल्यापैकी गुरुजी जे होते त्यांच्या खुर्च्या टाकलेल्या होत्या आणि खुर्चीवर आपले गुरुजी मोबाईलमध्ये काहीतरी चॅटिंग वगैरे म्हणा किंवा त्यांचं संभाषण त्यांचं चालू होतं. आता जसं मी मुलांना म्हटलं तुम्हाला ओरडता येते का, तर मुलं म्हणले हो, आणि मी म्हटलं ओरडून दाखवा. जसे ओरडून दाखवा म्हटलं तसे मुलांनी एवढ्या जोराने आवाज केला, एवढ्या जोराने तो आवाज होता की गुरुजी अक्षरशः खुर्ची घेऊन खुर्चीसहित खाली पडले आणि एकदम दचकले. ओर बापरे काय झालं म्हणून. मी म्हटलं काही नाही झालं सर, आपली कार्यशाळा चालू आहे आणि मुलांनी आरडाओरडा केला. म्हणजे जिवंत उदाहरण त्या दिवशी मला हे भेटलं की बाबा जर समजा आपण ओरडलो तर समोरचा माणूस घाबरतो आणि हेच पहिलं काम आहे. आपण जर जोराने ओरडलो, जोराने जर आपण कल्ला केला तर समोरचा व्यक्ती जो कोणी असणार तो आपल्याला घाबरून देण्यासाठी किंवा आपल्याला हमला करण्यासाठी किंवा आपल्याला संकट आणण्यासाठी आला होता. आपण ओरडल्यामुळे तो माणूस घाबरून जाईल. घाबरून गेल्याबरोबर आपल्याला दुसरं काम करायचं आहे. दुसरं काम हे आहे आपल्याला सुरक्षित ठिकाणी जायचं. मग आता मुलं म्हणणार सुरक्षित ठिकाण म्हणजे कोणतं, आणि सुरक्षित ठिकाण म्हणजे असं ठिकाण की ज्या ठिकाणी आपल्याला सुरक्षित वाटते. मग असं ठिकाण कोणतं, तर मग तिथं सांगत असताना त्यांना सांगावं लागेल आपण जर शाळेत आहोत किंवा शाळेच्या एरियात आहोत, शाळेच्या प्रिमायसेसमध्ये जर आपण आहोत आणि या ठिकाणी जर आपल्यासोबत जर असं कोणी झालं तर इथं सुरक्षित जागा कोणती आहे, तर मग ते सांगतात प्रिन्सिपल सरांची खोली आहे किंवा आपल्या वर्ग शिक्षकांची खोली आहे. एक ठिकाण. दुसऱ्या ठिकाणी आपण जर घरी आहोत, घराच्या आजूबाजूला आपण आहोत, मंदिरावर आहोत किंवा एखाद्या कोंडवाळ्यात आहोत, गुटाराच्या खोलीत आहोत किंवा अशा ठिकाणी आपण चिंचीच्या झाडाजवळ गेलो आणि अशा ठिकाणी जर आपल्यासोबत असं कोणी जर केलं, बॅड टच करण्याचा प्रयत्न जर केला तर मग आपण कुठे जाणार, सुरक्षित ठिकाण कोणतं, तर आपलं स्वतःचं घर आहे. आपण जर मामाच्या, मावशीच्या, दादाच्या, काकाच्या, बाबाच्या, आजीच्या बाहेरगावी आपण गेलेलो आहोत आणि आपल्या अनोळखी ठिकाण जरी असलं तरी त्या ठिकाणी आपण जिथं गेलो त्या ठिकाणी आपल्यासोबत असा प्रसंग जर ओढावला तर त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाण कोणतं असणार, तर आपल्या दादाचं, काकाचं, मामाचं जे तिथं घर जवळचं आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. ते आपल्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे. अशा पद्धतीनं त्यांना सुरक्षित ठिकाण आपल्याला समजून सांगायचं आहे. आणि तिसरा आणि अत्यंत महत्वाचा विषय त्यांना समजून सांगत असताना आपल्याला हे सांगायचं आहे आपल्या सोबत जेवढ्याही गोष्टी घडतात त्या चांगल्या असो अगर वाईट असो, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जेवढ्याही गोष्टी आपल्यासोबत घडतात त्या प्रत्येका गोष्टीपैकी आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगायला पाहिजे. आपले आई वडील किंवा ज्यांच्यासोबत आपलं चांगलं पटते ते आपले बॉडीगार्ड आहेत. आता बॉडीगार्ड म्हणजे कोण? बॉडीगार्ड म्हणजे असा व्यक्ती की ज्या व्यक्तीसोबत आपलं चांगलं पटते. मग तो कोणी असू शकतो.
दादा असू शकतो, काका असू शकतो, मामा असू शकतो, आबा असू शकतो, आजी असू शकते, शेजारचा काका असू शकतो, कोणी असू शकतो. बॉडीगार्ड हा कोणी असू शकतो, ज्याच्यासोबत आपलं चांगलं पटते त्यांना जाऊन सांगायचं आहे. आणि बॉडीगार्ड या नात्यानं आपण त्यांच्या गोष्टी ऐकून घ्यायला पाहिजे. आता हे मुलं ज्यावेळेस म्हणतात बॉडीगार्डचा जो विषय येते, बॉडीगार्ड असला पाहिजे, बॉडीगार्ड आपण असलो पाहिजे, आपले आई वडील सुद्धा आपले बॉडीगार्ड आहेत हे सांगत असताना आम्ही त्यांना अत्यंत महत्वाची गोष्ट हे सुद्धा सांगतो की ज्या पद्धतीनं तुमचे आई वडील, शिक्षक, तुमचे काका, दादा, मामा हे बॉडीगार्ड आहेत, त्याच पद्धतीनं तुमचे पोलीस सुद्धा बॉडीगार्ड आहेत. आणि अशा जर गोष्टी किंवा असा जर प्रकार जर आपल्यासोबत घडत असेल, घडण्याचा प्रयत्न जर झालेला असेल, तर तुम्ही बॉडीगार्ड या नात्याने पोलिसांना सुद्धा तुम्ही ही गोष्ट सांगू शकता. आणि पोलिसांना ज्यावेळेस आपण गोष्ट सांगू किंवा पोलिसांसोबत जो व्यक्ती आपण बोलू, तुम्ही पोलिसांना सुद्धा सांगू शकता, कारण ते कोण आहेत, आपले बॉडीगार्ड आहेत. परंतु आपला मुलगा ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टीमुळे चांगलं आहे हे मुलं आपल्याला सांगतात. आज माझा शाळेत पहिला नंबर आला, आज मला बक्षीस भेटलं, आज मला मॅडमने शाबासकी दिली, हे गोष्टी हे मुलं आपल्यासोबत सांगतात. परंतु हे मुलं कधी सांगत नाहीत की माझ्यासोबत काहीतरी वाईट झालं, माझ्यासोबत काहीतरी खराब झालं, हे मुलं कधी सांगत नाही. परंतु कधी कधी हे मुलं बोलत असताना, सांगत असताना ते त्यांच्या भाषेत बोलतात, त्यांच्या भाषेत सांगतात. आणि त्यांच्या भाषेत सांगत असताना आपले आई वडील सुद्धा तेवढे सतर्क असले पाहिजे की त्यांना तो विषय समजायला पाहिजे. हे जे मुलं असतात, हे मुलं आपल्याला, आईला, बाबाला, काकाला, दादाला कोणत्यातरी गोष्टीवर सांगत असतात की आई तो काकांना मला आवडत नाही, आई तो बाबांना मला आवडत नाही. आता आईला ज्या प्रश्न पडते, आई म्हणते बाबू तो तर आपला काका आहे, तो तर आपला दादा आहे, तो तर आपला मामा आहे, तो तुला आवडत नाही. ते एखादा माणूस आपल्या घरी येतो, आपला मुलगा आपल्या त्याला कोण लपतो, आपल्या पदराच्या बाजूला तो लपतो, आपल्या खुर्चीच्या बाजूला तो लपतो, किंवा तो काका जर आला तर तो पळून जातो. मग आपण ज्यावेळेस त्याला विचारपूस करतो, का रे ते काका आले तर मग तू का गेला, तर त्याला तो सांगतो नाही ते मला आवडत नाही, तो एवढा बोलतो. परंतु तिथं काहीतरी झालेलं आहे. मग ते बरंही असू शकतो किंवा वाईट सुद्धा असू शकतो. म्हणून अशा गोष्टी ज्यावेळेस ती मुलं आपल्याला बोलताना सांगतात, त्यांचा जो क्लू आहे किंवा त्यांनी ज्या गोष्टी अनपेक्षितपणे जे आपल्यासंग बोलतात, त्या गोष्टीला आपण गांभीर्यानं घेतलं गेलं पाहिजे. आणि गांभीर्यानं जर घेतल्या गेलं तर नक्कीच आपल्या मुलावर होणारा जो अन्याय अत्याचार आहे याला आपण वाचा फोडू शकतो किंवा त्याच्यावर आपण लगाम लावू शकतो. कारण अशा गोष्टी घडत असताना मुलं स्वतःच्या गोष्टीत त्यामध्ये एवढे काही रममाण होऊन जातात, एवढ्या काही त्यामध्ये येऊन जातात की मुलं अक्षरशः आम्ही डिप्रेशनमध्ये गेलेले पाहिलेले आहेत. आणि मुलं डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलेले पाहिले, त्यांचं बालपण तर हिरावून घेतल्याच गेलं, परंतु त्यांचं आयुष्याचं सुद्धा वाटोळं झालेलं. कारण अशा गोष्टी त्या मुलांसोबत किंवा त्या मुलीसोबत जर होत असतील तर त्यांच्यावर आलेलं ते प्रेशर आहे आणि त्या प्रेशरमुळे ते चांगले राहणार नाही. आता आपण ज्यावेळेस शाळेच्या वातावरणामध्ये आपण राहतो किंवा आपण शाळेच्या वातावरणामध्ये असतो, त्यावेळेस एखादा मुलगा आहे, फार हुशार आहे, मुलगी आहे, ते सुद्धा फार हुशार आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं वागते, चांगल्या पद्धतीनं बोलते, चांगली खेळायची, हसायची, बागडायची, बोलायची. आणि आता गप्प का राहायला लागली, हे चुप्प का राहायला लागली, ही आता बोलत का नाहीये, ही आता याच्या वागण्यामध्ये का फरक पडला, ही चांगली का राहत नाही, पहिले तर अभ्यास करत येत होती, आता का येत नाही. अशा पद्धतीचं ते मुलं त्यांचं बिहेवियर जे असते, त्यांचं जे वागणूक असते यामध्ये ते चेंज करतात. आणि अशा मुलांना सुद्धा आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे की बाबा यांच्यासोबत असं काय, पहिले मस्त बोलत होती, पहिले राहत होती, चांगली बागडत होती, अभ्यास करत होती, आता असं काय झालं की बा तू बोलत नाही. तर अशा मुलांचा शोध काढून सुद्धा आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं बोलून त्यांच्या मनातल्या शंका कुशंका आपल्याला काढता येऊ शकतात. आणि अशा पद्धतीच्या शंका कुशंका जर आपण बॉडीगार्ड या नात्यानं जर त्यांच्या काढू शकलो तर नक्कीच त्यांच्या मनातल्या त्या शंका कुशंका निघून जातील आणि ते चांगलं आहे किंवा वाईट आहे याच्या पद्धती त्यांना जाण तर होईल आणि ते स्वतः सुद्धा सुरक्षित राहू शकतात. कारण आम्ही एका कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस गेलो, 7वीतलं ती मुलगी सध्या 8वीत किंवा 9वीत असणार, 8वीत ज्यावेळेस ती मुलगी होती, त्या मुलीवर तिच्या 3ऱ्या वर्गावर, म्हणजे ती मुलगी सध्या 8वीत आहे, परंतु ती मुलगी ज्यावेळेस 3ऱ्या वर्गात होती, त्या 3ऱ्या वर्गापासून 3री, 4थी, 5वी म्हणजे कंटिन्यू 3 वर्ष एका काकाने शेजारच्या भाडेकरू, म्हणजे ते भाडेकरू होती आणि भाडेकरूचा मालक, घर मालक जो आहे त्या घर मालकाने तिला, आता जे प्रकार नव्हते, आता आपण टीव्ही बिनधास्तपणे उघड्यावर पाहतो, परंतु 5-7 वर्ष अगोदर, 8 वर्ष अगोदर जर आपल्या घरी टीव्ही पाहण्याचा जर विषय असेल तर पूर्ण लाईट बंद करून आपण टीव्ही पाहायचो, हा प्रकार होता. तशाच पद्धतीचा प्रकार तिथं सुद्धा असायचा आणि दर रविवारी ही मुलगी त्याच्या घरी टीव्ही पाहायला जायची आणि टीव्ही पाहत असताना तो काका तिला मांडीवर बसवायचा आणि तिच्यासोबत चाळे करायचा.
आणि ही गोष्ट जर तू कोणाला सांगितली तर मी तुला मारून टाकेन, अशा पद्धतीची धमकी देऊन त्या मुलीसोबत तो वागायचा. आणि ती मुलगी ज्यावेळेस घरी यायची तर तिच्या घरची परिस्थिती अशी होती की वडील वारलेले होते, तिची आई यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये राहते आणि ही मुलगी मामाच्या घरी राहायला आल्यामुळे मामीला सुद्धा 2-3 मुलं छोटे बच्चू असल्यामुळे तिचा वेळ तिला कुणाजवळ भेटता येत नव्हतं, तिला व्यक्त होता येत नव्हतं. परंतु ज्यावेळेस तो काका यायचा ते मामीला सांगून पाहायचे की मामी तो माणूस चांगला नाही, अशा पद्धतीने बोलायची. ज्यावेळेस तिची आई यायची त्यावेळेस तो काका जर रस्त्यात दिसला तर तिला भ्यायचा, लपून जायची. आई विचारायची काय झालं बाई, ते आपला काका आहे, तो मामा आहे, मग कशाला भ्यायचं त्याला, अशा पद्धतीनं ती बोलता येत नव्हतं, तिला व्यक्त येता येत नव्हतं. परंतु ज्यावेळेस आमच्या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही त्या शाळेत गेलो, शाळेत गेल्यानंतर आम्ही तो विषय समजून सांगितला आणि आम्ही सुद्धा तुमचे पोलीस सुद्धा आपले बॉडीगार्ड आहेत ही भावना ज्या मनामध्ये रुजवल्या गेली. त्यावेळेस त्या मुलीना शाळेचा कार्यशाळा संपल्यानंतर प्रिन्सिपल मॅडम जवळ तिनं तिच्या सर्वच्या सर्व झालेला प्रकार तिनं सांगितला आणि ही गोष्ट तुम्ही म्हणजे पोलिसांना सांगा, अशा पद्धतीनं तिनं आमच्यासोबत बोलली. आणि आम्ही सुद्धा तो प्रकार गांभीर्याने घेऊन तिच्या मनातल्या शंका कुशंका काढून तिला समुपदेशन करून तिच्या मनातली शंका काढण्यात आल्या आणि 3-4 वर्षानंतर का होईना तिच्या विरोधात रिपोर्ट देण्यात आला. कारण या मुलगीची अवस्था अशी होती, तिनं जर एखादा सीन जर टीव्हीवर पाहायची तर एकदम हँग होऊन जायची, एकदम बेशुद्ध अवस्थेत ते पळायची, अशा पद्धतीची तिची हे गेली होती. आणि त्यामुळे त्या मुलीला अशा गोष्टी घडल्यामुळे त्या मनातल्या तिच्या काढण्यासाठी समुपदेशक म्हणून एक आपला या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, तिला एक समुपदेशनाचं तिला दिल्या जाते, मार्गदर्शन तिला केल्या जाते आणि तिच्या मनातली भीती काढेपर्यंत तिला एक बॉडीगार्ड या एक चांगला आस्थापूर्वक माणूस किंवा एखाद्या महिलेची सुद्धा नेमणूक तिच्यासोबत केली जाते, हे सुद्धा या कायद्यात आपल्या नमूद आहे. म्हणून मग तिला आम्ही तशा पद्धतीने तिचा रिपोर्ट दिला गेला आणि तो माणूस सुद्धा जेलमध्ये गेला. म्हणजे अशा घटना आपल्या याच्या माध्यमातून घडत आहेत. आणि अशा घटना घडत असताना आपण आपली भूमिका जी आहे ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आणि पोलिसांची भूमिका जी आहे यामध्ये पोलिसांची भूमिका जी आहे ती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये जर कुठल्याही प्रकारची घटना किंवा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार जर आपल्या समोर जर आपल्याला माहीत झालेला असेल आणि तो झालेला प्रकार जर समजा आपल्याजवळ जर ते प्रकरण असेल आणि ते प्रकरण आपल्याला माहीत आहे परंतु आपण जर ते समोर दिलं नाही किंवा समोरच्याला सांगितलं नाही किंवा प्रशासकीय यंत्रणेपर्यंत जर पोहोचवलं नाही तर त्यात आपण सुद्धा आरोपी होऊ शकतो. अशा घटना सुद्धा घडलेल्या आहेत. शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षकांच्या झालेल्या प्रकाराबद्दल घरातल्या घरातलं प्रकरण होतं म्हणून त्यांनी ते प्रकरण दाबून टाकलं. एका घरातले 2 भाऊ आहेत, त्या भावांनी लैंगिकतेचा प्रकार त्या मुलीसोबत केला. परंतु हे आमचं पर्सनल मॅटर आहे, आमच्या घरचा विषय आहे, आमच्या घरचा आम्ही पाय बसू म्हणून शिक्षकांनी त्याला कुठल्या प्रकारचा दाद दिली नाही, कुठल्या प्रकारचा रिपोर्ट झाला नाही. आणि नंतर जे प्रकरण पुन्हा उघडकीस आलं कारण त्यांचे दोघांचे वाद झाले आणि त्या वादापायी ते प्रकरण ज्यावेळी उघडकीस आलं त्यावेळेस सांगण्यात आलं की हे प्रकरण 2 वर्ष अगोदर शिक्षकांना माहीत होतं. मग शिक्षकांना माहीत असल्यानंतरही त्यांनी पोलिसांपर्यंत का पोहोचवलं नाही म्हणून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला. म्हणजे कळत न कळत अशा पद्धतीचे लैंगिक शोषणाचे प्रकार जर घडलेले असतील आणि आपल्याला जर ते माहीत असेल तर आपण आपलं कर्तव्य असणार आहे ते पोलिसांच्या समोर आलं पाहिजे, पोलिसांच्या सोबत त्यांना हे केलं पाहिजे आणि ते आपल्याला त्यांनी सांगितलं पाहिजे. हा महत्वाचा विषय त्यामध्ये आपल्यासाठी येतो. कारण याच्या आपण विचार केला गेला तर यामध्ये आरोपी जो आहे किंवा शिक्षा करणारे किंवा लैंगिक शोषण करणारे जे लोक आहेत हे कोणीही असू शकतात. यामध्ये पोलिसांचा सुद्धा सगळ्यात जे जर ओळखीतले असतील, परिचयातले असतील, नेहमीचे असतील आणि त्यांच्यासोबत जर त्यांनी जर घरच्या मंडळीकडून जर अशा पद्धतीचा लैंगिक शोषणाचा प्रकार झालेला असेल तर त्यांना जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये पोलीस, त्यानंतर संरक्षण दलाचे अधिकारी, ज्या संरक्षणाच्या याच्यामध्ये या मुलांना ठेवण्यात आलेलं आहे, निरीक्षण गृह आहे, बालगृह आहेत, त्यानंतर हॉस्टेल्स आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, ज्या ठिकाणी मुलं त्यांच्या निगराणीत असतात, त्यांच्या संरक्षणाच्या म्हणजे काळजीच्या याच्यामध्ये असतात, अशा प्रकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने, कोणत्याही अंमलदाराने किंवा कोणत्याही डॉक्टरने किंवा कुठल्याही लोकसेवकाने जर त्या मुलासोबत जर अशा पद्धतीचा लैंगिक शोषण किंवा लैंगिक हमला जर केला तर ते सुद्धा जास्तीत जास्त शिक्षेस पात्र आहे. म्हणून अशा घटना आपल्यासोबत घडत असताना, आपल्या आजूबाजूने होत असताना आपण त्या ठिकाणी आपण ड्युटीवर आहोत आणि आपल्याला जर अशा पद्धतीचं जर माहिती असेल तर आपण नक्कीच त्यांच्यासोबत आपण ते शेअर करायला पाहिजे.
त्या गोष्टी त्यांच्यासाठी आपण त्यांना सांगायला पाहिजेत, बोलायला पाहिजेत आणि ह्या गोष्टी जर सांगितल्या गेल्या, बोलल्या गेल्या आणि तो जर कायद्याची अंमलबजावणी जर केल्या गेली तर नक्कीच आपण एक पद्धतचं एक लैंगिक शोषणाचे जे प्रकार आहेत जे व्हायला नाही पाहिजेत, जे होत आहेत त्यांना आपण नक्कीच आपण रोकथाम करण्यासाठी किंवा त्यांच्यावर आपण ब्रेक आपण लावू शकतो. परंतु समाजामध्ये बरेचसे कलंक आहेत, लाज वाटते किंवा अशा गोष्टी सांगताना बाबा माझी बदनामी होईल, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मुलांसमोर येते किंवा त्या पालकांच्या समोर येते की बाबा माझ्या मुलांसोबत करणारा तर हा आपला घरचाच आहे, आपलेच दात आणि आपलेच ओठ, अशा पद्धतीचं बोलल्या जाते. आणि काय करावं बाबा, तर बदनामीची भीती या समाजामध्ये आपल्यामध्ये आहे. हा एक प्रकारचा एक सामाजिक दृष्टिकोन आणि याच्यामध्ये हे गैरसमज आहे. कारण जर करणारा जर आपल्या घरातलाच आहे, आपले दात आणि आपलेच ओठ अशा पद्धतीने जर बोलल्या गेलं तर कायद्याची अंमलबजावणी दूर राहते आणि ते कळत नकळत समाजाच्या भीतीपोटी, बदनामीपोटी रिपोर्ट देण्यास किंवा येण्यास समोर येत नाही. म्हणून अशा लोकांना सुद्धा आपल्याला समजून सांगावं लागणार आहे की कुठल्याच प्रकारची समाजात बदनामी होत नाही. बालकांचं लैंगिक शोषणाचा एखादा जर समजा त्या बालकावर जर समजा एखादा हे झालेला असेल, पीडित जर तो असेल तर त्याला कुठल्या प्रकारचं त्याची बदनामी किंवा कुठल्या प्रकारचं त्याचं नाव येईल किंवा कुठल्या प्रकारचं त्यांना नाव त्याचं मांडण्यात येत नाही, ते नाव त्यांचं गुप्त ठेवण्यात येते. त्यांची समाजामध्ये बदनामी होईल अशा पद्धतीचं कुठल्याच प्रकारचं आर्थिक शैक्षणिक नुकसान त्यांचं होणार नाही, यासाठी आपल्याला त्या लोकांपर्यंत ही गोष्ट समजून सांगावं लागेल की अशा प्रकारचं कुठलंच काही होत नाही. मुलाची बदनामी होईल असं कोणतंच काम कायद्यामध्ये होत नाही. जर एखाद्या मुलाचं नाव जर समजा लीक झालं किंवा पेपर माध्यमातून किंवा प्रसार माध्यमातून जर एखाद्या मुलाचं नाव जर समोर आलं गेलं तर त्यांना सुद्धा शिक्षेची तरतूद आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या या कायद्याची अंमलबजावणी एकदम कठोर आणि एकदम जबरदस्त पद्धतीची एक हे आहे. म्हणून कुठल्या प्रकारची मुलांची किंवा त्या मुलीची बदनामी होत नाही हे गोष्ट त्यांना समजून सांगावी लागणार आहे. आणि कुठल्या प्रकारचं समाजामध्ये त्यांचा म्हणजे ह्या गोष्टी होत नाहीत असं समजून चालणार नाही. ह्या समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की असे प्रकरण मुलासोबत होत नाहीत. तर असे प्रकरण मुलासोबत सुद्धा जास्तीत जास्त प्रकारे होत असं समाजामध्ये समज आहे की हे प्रकरण फक्त मुलीसोबतच होतात. असे प्रकार मुलीसोबतच नाही तर असे प्रकार कोणाही सोबत घडू शकतात. आणि आपण असंही समजून चालणार नाही की आपण खेड्यातले आहोत, खेड्यात थोडी असं असते, आपण तर शहरातले लोक आहोत, आपण तर सुसंस्कृत लोक आहोत, अशा ठिकाणी थोडी होऊ शकते. हा जो प्रकार आहे लैंगिक शोषणाचा प्रकार हा कुठंही होऊ शकतो. मग तो खेड्यातला भाग असो, शहराचा भाग असो, उच्च शिक्षित असो, अगर अज्ञानी लोक असो, अशा कुठल्याही ठिकाणीमध्ये ह्या गोष्टी आपल्यामध्ये होऊ शकतात, होत आहेत. आणि बऱ्याचशा ठिकाणी हे प्रकरण दाबल्या गेल्यामुळे कायद्याची अंमलबजावणी होत नाही. परंतु कायद्याची अंमलबजावणी जरी केली नाही तर एक प्रकारचं त्या मुलावर आलेलं ते संकट आहे ते तो आयुष्यभर त्या गोष्टीला तो मान्य करत राहणार आणि स्वतःला कोसत राहणार की माझ्यावर अशा पद्धतीचा किळसवाणा प्रकार माझ्यासोबत झालेला आहे. कारण अशा गोष्टी जर त्या लहान वयात किंवा या बालकांच्या मनामध्ये जर रुजवल्या गेल्या तर अशा पद्धतीच्या गोष्टी जर त्यांच्या मनामध्ये राहिल्या तर त्या आयुष्यभर निघत नाही. जसं आता मी तुम्हाला म्हणजे मी जरी म्हटलं मला भीती नाही, मी भीतीबद्दल बोललो, भीती आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. जसं आपल्याला आताही म्हटलं साप निघाला, विंचू निघाला, नाही का, आपल्याला लहानपणी याची भीती दाखवलेली आहे. विंचाची भीती आहे, सापाची भीती आहे, माकोळ्याची भीती आहे, नाही का, कशाची तरी भीती आपल्याला दाखवलेली आहे आणि ती भीती आपल्या मनात आहे. आता जरी मला जरी म्हटलं की साप आला तर मी उड्या मारणार, खुर्चीवर बसून वर होऊन जाईल एकदम, नाही का. तर अशा पद्धतीची भीती आपल्याला जर आहे आणि अशा पद्धतीची भीती त्या लहान वयात जर त्यांच्या मनामध्ये लागली, ती भीती आयुष्यभर निघत नाही. तुम्ही काढून पहा, तुम्ही प्रयोग करून पहा. तुम्हाला आता आपल्या वयानुसार तुम्हाला आठवा की तुम्हाला कशाचा भेव लागते आणि हा भेव तुमचा निघते का. आपण जरी शिक्षक आपल्याला जरी समजत असलं तरी सुद्धा आपल्याला जर म्हटलं तर ओ मावं, नाही का, आपण सहज बोलून तिथून आपण हे करू. तशा पद्धतीची भीती या बालवयामध्ये जर त्या मुलामध्ये टाकल्या गेली तर ते जिंदगीभर ते भुलत नाही. आणि अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार जर त्या लहान मनापासून जर त्यांच्यामध्ये रुजल्या गेला तर त्यांचं आयुष्य खराब आहे. म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांच्यासोबत जर झाल्या असतील तर त्या त्यांच्या मनातून निघून जाणे ह्या महत्वाच्या गोष्टी किंवा महत्वाचा विषय त्यामध्ये केलेला आहे. या कायद्याची एक वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायची झाले तर या कायद्याची जो मेन जो विषय आहे, कायद्याच्या वैशिष्ट्यामध्ये जर सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे, बालकांवर लैंगिक
कार्यपद्धतीनुसार आहे, म्हणजे याच्यात लिंगभेद नाही आहे या कायद्यामध्ये, का बालक मुलगा मुलगी किंवा अशा पद्धतीचा भेद यामध्ये नाही आहे. लिंगनिरपेक्ष असा हा कायदा आहे. लैंगिक अत्याचाराबाबत किंवा लैंगिक हमला याची व्यापक अशी दृष्टिकोनातून एक व्याख्या त्यांनी तयार केलेली आहे. लैंगिक हमला म्हणजे त्यामध्ये 2 प्रकारचे हमले त्यांनी सांगितलेले आहे. लैंगिक हमला म्हणजे 2 प्रकारचे हमले म्हणजे असे ज्यामध्ये गंभीर स्वरूपाचा जो हमला आहे त्या गंभीर स्वरूपाच्या हमल्यामध्ये असं त्यांनी हे केलेलं आहे, जर मुलाच्या योनीमध्ये किंवा गुदद्वारामध्ये किंवा त्यांच्या सूच्या ठिकाणी शीच्या ठिकाणी जर लिंग प्रवेश केलेला असेल अशा पद्धतीचा, किंवा त्यांच्या त्या पार्टमध्ये विशिष्ट दुसरी वस्तू त्यांना टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल, किंवा त्यांच्या नको त्या वेळेला नको त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये प्रवेश करून अशा पद्धतीचा जर जबरदस्ती केलेली असेल, धमकी दिलेली असेल, अपंगत्वाचा विषय केलेला असेल, किंवा त्यांना कुठल्या प्रकारचा आजार होईल, HIV सारखा आजार त्यांच्यामध्ये होण्याची जर शक्यता असेल, किंवा गर्भधारणा झाल्याचा प्रकार जर होलेला असेल, तर अशा पद्धतीचा गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला अशा पद्धतीची व्याख्या त्यामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यापेक्षा लैंगिक हमला जो आहे त्यामध्ये हावभाव, पॉर्नोग्राफिक इमेज, फोटो दाखवणे, व्हॉट्सअपवर त्यांना दाखवणे, अश्लीलतेचे हावभाव करणे, हा सुद्धा लैंगिक हमला आहे. म्हणजे गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला आणि साध्या स्वरूपाच्या लैंगिक हमल्याची जी व्याख्या आहे एकदम व्यापक अशा पद्धतीची व्याख्या त्यामध्ये केलेली आहे. म्हणून या व्याख्येचे महत्वाचे म्हणजे वैशिष्ट्य हे त्यामधले आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला पहिले बोलून गेलो की त्या मुलांचं लैंगिक शोषण जे झालेलं असेल त्यांची ओळख हे गुप्त ठेवण्यात येते. कुठल्या प्रकारचं नाव त्यांची बदनामी होईल किंवा अशा पद्धतीचं काम त्यामध्ये होत नाही. यामध्ये पोलिसांची जी भूमिका आहे, पोलिसांची भूमिका स्पष्ट अशी भूमिका आहे. त्यामध्ये मी सुद्धा एक पोलीस या नात्यानं आपल्याला मी सांगू इच्छितो, जर समजा पोलिसांना जर समजा कुठल्याही एखाद्या पीडिताची जर फिर्याद घ्यायची असेल किंवा रिपोर्ट घ्यायचा असेल तर पोलिसांना साध्या कपड्यात जावं लागतं, साध्या गणवेशामध्ये जावं लागतं. आणि त्याचा जबाब नोंदवत असताना किंवा त्याचा रिपोर्ट घेत असताना तो ज्या पद्धतीचा बोलेल त्यांच्या बोली भाषेत किंवा ते ज्या पद्धतीनं त्यांचं जे बोलणं वागणं आहे त्या पद्धतीनं त्यांचा रिपोर्ट आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्या बोली भाषेत त्यांना त्यांचा रिपोर्ट घ्यावा लागणार आहे. साध्या गणवेशात त्यांना बोलायला जायचं आहे. पोलीस स्टेशनला न बोलावता त्यांना जे सुरक्षित ठिकाण वाटेल त्या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं आहे. साध्या गणवेशात जायचं आहे. आणि PSI लेवल विशेष करून जर महिलांसंबंधा जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला महिला अधिकारी म्हणजे आमच्यामध्ये जे अधिकारी वर्ग असतात तेच त्यांचा दखल घेतील किंवा तेच त्यांचा रिपोर्ट घेतील किंवा तेच त्यांचा एक प्रकारचं त्यांचं पूर्ण जे कार्यपद्धती आहे त्यामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. त्यासाठी महिला अधिकाऱ्यांची नेमणूक त्यामध्ये असते. पोलीस दलामध्ये HGPU पथक आहे आमचं. महिलांचं म्हणजे बालकांच्या सुरक्षे संबंधानं प्रत्येक पोलीस स्टेशनला एक सुरक्षा पथक आमचं नेमण्यात आलेलं आहे. जर अशा पद्धतीचं कुठल्याही ठिकाणी जर कुठल्या प्रकारचा रिपोर्ट किंवा काही जर आला तर ते जे बाल सुरक्षा पथक जे आहे HGPU पथक त्या पथकाला माहिती देण्यात येते आणि ते पथक त्यांच्या पद्धतीनं ते हँडल करते. म्हणजे विशेष अशी व्यवस्था बालकांच्या लैंगिक शोषणाबाबत कायदेशीरदृष्ट्या पोलिसांच्या याच्यात करण्यात आलेली आहे. आणि या बालकांच्या लैंगिक शोषणाबाबतीत त्यांना जर अशा पद्धतीचा हमला झालेला असेल किंवा त्यांना जर अशी माहिती द्यायची असेल, त्यांचा जबाब जर नोंदवायचा असेल तर तो पोलिसांसमोरही नोंदवला येतो किंवा कोर्टात जाऊन 164चं बयान जे असते त्यांचं ते कोर्टात जाऊन त्यांना नेमायचं असेल. ज्यावेळेस ते कोर्टात जातील स्टेटमेंट द्यायला त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांच्या ओळखीतले त्यांना भीती वाटणार नाही, भययुक्त वातावरण निर्माण नाही, त्याच्या पद्धतीच्या त्यांच्यासोबत त्यांचे कोणतरी नातेवाईक दादा काका मामा आबा हे त्यांच्यासोबत असतील आणि त्या पद्धतीनं ते स्टेटमेंट ते देतील. अशा पद्धतीचं त्याला आपण इन कॅमेरा जसं आपण आज एका खोलीमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि तिथं आपलं डिस्कस चालू आहे अशा पद्धतीचा इन कॅमेरा स्टेटमेंट त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं घेतल्या जाते. त्यामुळे त्यामध्ये कुठल्या प्रकारची भीती किंवा भीतीयुक्त वातावरण त्यामध्ये राहत नाही. यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून जो महत्वाचा भाग येतो तो आरोपी आणि जो फिर्यादी असतो म्हणजे जो गुन्हेगार आहे ज्याने गुन्हा केलेला आहे आणि जी फिर्यादी मुलगी आहे जे तिचं नाव आपण समोर येत नाही तर अशांना कधी आमने सामने म्हणजे अमोरासमोर त्यांना कधी आणले जात नाही कारण त्यांना भीतीचं वातावरण त्यांचं तयार होऊ शकते म्हणून कधी त्यांच्या समोर येत नाही. त्यानंतर कोर्टाचं जे प्रकरण किंवा याचा जे प्रकार आहे अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर तात्काळ आपण बाल सुरक्षा युनिट जे आहे बाल न्यायाचं जे हे आहे कोर्ट आहे त्यामध्ये 24 तासाच्या आत
तिथला रिपोर्ट आम्हाला तिथं द्यावा लागतो आणि तिथं सुद्धा साध्या गणवेशामध्ये जाऊन तिथं त्यांना रिपोर्ट आमचा जो असतो तो द्यावा लागतो आणि आरोपीसाठी स्पेशल न्यायालयाची तरतूद, विशिष्ट न्यायालयाची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर साध्या गणवेशात आम्हाला तिथं त्यांच्यासमोर स्टेटमेंट नोंदवायचं किंवा कुठले जे कामं असतात आमचे हे मुलांच्या समोर आम्ही ड्रेसवर नसताना साध्या कपड्यात म्हणजे आपल्या साध्या ड्रेसवर आम्ही त्यामध्ये आमचं काम, पोलिसांचं काम तिथं चालत असते आणि ज्यावेळेस त्यांचा स्टेटमेंट घेण्याचा किंवा सवाल जबाब किंवा जे केस कोर्टवर ज्यावेळेस येते त्यावेळेस सुद्धा तिथं सुद्धा बरेचसे बंधनं म्हणजे न्यायिक व्यवस्थेमध्ये सुद्धा बरेचसे बंधनं आहेत की जर आरोपीचा वकील जर प्रश्न विचारत असेल तर तो आरोपीचा वकील आपल्या पीडितेला किंवा आपली जे मुलगी असणार तिला प्रश्न नाही विचारणार, तर तो न्यायालयाला प्रश्नावली देणार आणि न्यायालय म्हणजे जज साहेब जे आहेत ते त्यांच्या भाषेत त्या मुलीला त्यांच्या भाषेत समजून सांगून त्या पद्धतीनं त्यांच्याकडून ते उत्तरं घेतील. म्हणजे डायरेक्टली जसं आपण पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे, अमरीश पुरी सारखा पिक्चर आपण पाहिलेला आहे, तारीख पे तारीख नाही का, शनी देओल वगैरे यामध्ये असते आणि मनीषा जे आपली हिरोईन दाखवलेली आहे आणि ते यामध्ये दाखवतात ते आणि तिच्यासोबत जे बोलण्याचं वागण्याचं जे परिस्थिती असते ती एकदम गंभीर स्वरूपाची असते. म्हणून अशा पद्धतीची तिथं तशा पद्धतीची परिस्थिती राहत नाही. तर त्या मुलाला किंवा त्या बालकाला सुरक्षा प्रदान किंवा त्यांना सेफ वाटेल अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या ठिकाणी तिचं घेतलं जाते. त्यामध्ये जर समजा लैंगिक हमला जर समजा जास्त स्वरूपाचा असेल, जास्त स्वरूपाचा असेल तर तिला भरपाई देण्यासाठी सुद्धा त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. एखादा लैंगिक हमला करणारा जर समजा आपल्या घरातला आहे, नातेवाईकातला आहे आणि घरातला असल्यामुळे ती मुलगी घरात राहू शकत नाही, तिला बाहेर व्यवस्था जी करण्याचा जो प्रकार आहे हे सुद्धा त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की तिला बाहेर ठिकाणी तिला राहावासाठी किंवा बोलण्यासाठी तिला एक स्पेशल सुरक्षा देण्यासाठी एक माणूस आपण एक तज्ज्ञ म्हणून तिला आपण देऊ शकतो. कधी कधी मुलांचं बोलणं किंवा मुलांची भाषा आपल्याला समजत नाही तर त्यासाठी त्यांना दुभाषिक तज्ज्ञ हे सुद्धा तिथं नेमण्याची तरतूद आपल्या या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे व्यापक स्वरूपानं किंवा व्यापकतेच्या माध्यमातून यामध्ये तरतुदी या कायद्यामध्ये आहेत आणि अशा तरतुदी असल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी होणे किंवा अंमलबजावणी करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण बालकाचं बालपण हिरावून घेतल्या जाता कामा नये हा उद्देश आपण सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर, आपल्या नजरेसमोर आपण सर्वांनी ठेवायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपली कार्यपद्धती जी आहे ती अनुसरायची आहे. कारण लैंगिक शोषणाचे जे प्रकार आहेत यामध्ये 50% प्रमाण आहे. म्हणजे लैंगिक शोषणाचे जे प्रकार आहेत 50% जर विचार केला तर आपल्याला सोपा वाटते की 10 पैकी 5 लोक, 2 पैकी 1 मुलगा अगर मुलगी असो, 2 पैकी 1 मुलावर किंवा एका मुलीवर अन्याय अत्याचार झालेला आहे. आता याचा विचार जर आपण केला, आपल्या भारत देशामध्ये 47 ते 48 कोटी लोकसंख्या जी आहे ती बालकांची आहे आणि 48 कोटीपैकी निम्म्या लोकांवर जर लैंगिक हमला झालेला असेल तो त्यांना झालेला हमला त्यांनी प्रदर्शित किंवा माहिती लोकांपर्यंत आलेला नसेल, पोलिसांपर्यंत किंवा कायद्याची अंमलबजावणी करणे किंवा त्याला शिक्षा देणे हे जरी महत्वाचं असलं त्याही पेक्षा महत्वाचा विषय आहे की आपल्या मुलांना सुरक्षित करणे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या युक्तीप्रमाणे त्याला कुठल्या प्रकारचा प्रतिबंध करणे किंवा त्यांना जागरूक करणे, त्यांना माहिती देणे, त्यांना जनजागृतीच्या माध्यमातून त्यांना जागरूक करण्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी जर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर नक्कीच त्यामध्ये त्यांच्या सुरक्षा त्यांना आपण प्रदान करू शकतो. 5वी ते 8वीची जे मुलं आहेत, 5वी पासून 10वी पर्यंतचे जे मुलं आहेत यांच्यावर जे लैंगिक हमले होण्याचे जे प्रकार आहेत किंवा यांच्यावर जे लैंगिक हमले होतात यांचा प्रकार थोडासा वेगळा आहे. जसं मी आता आजपर्यंतचा जो प्रकार सांगितलेला आहे तो लहान मुलांच्या संबंधाने सांगितलेला आहे आणि लहान मुलांच्या बद्दल त्यांना जागृती कशा पद्धतीनं करायची आहे, कशा पद्धतीनं सांगायची आहे हे मी तुम्हाला सांगितलं. परंतु 5वी ते 10वीचे जे मुलं आहेत यांच्यावर लैंगिक हमला करण्याचे जे प्रकार आहेत हे प्रकार वेगळ्या स्वरूपाचे आहेत. जसे या मुलांना सांगण्यात येतं, यांना आमिष देण्यात येतं किंवा यांना एखाद्या पॉर्न इमेज सारख्या माध्यमातून किंवा आपल्या टीव्हीच्या माध्यमातून म्हणा, फेसबुकच्या माध्यमातून म्हणा, इंटरनेटच्या माध्यमातून म्हणा यांना फसवण्यात येतं आणि फसवून यांच्यावर लैंगिक हमले करण्याचे प्रकार आहेत. यांना आमिष देण्यात येतं. आता ट्युशन क्लासेस किंवा हे जे आहे त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांना तुला मार्क वाढवून द्यायचं आमिष आहे, त्यांना तुझा पहिला नंबर आणून देण्याचा आमिष आहे, तुला मी गाडी शिकवतो याच्या पद्धतीचं आमिष आहे, त्यांना धमक्या सुद्धा आहे, तुला तुझे बाप मारून टाकू, तुझ्या काकाला मारून टाकू, अशा पद्धतीच्या धमक्या देऊन या मुलांसोबत नको त्या प्रकारे नको त्या वेळी लोक त्यांच्यासोबत गैरव्यवहार करण्याचे प्रकार त्यामध्ये घडत आहेत.
मुलांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे लैंगिक हमले चाकू दाखवून, अकोल्यासारख्या ठिकाणी चाकू दाखवून सुद्धा त्यामध्ये जबरदस्ती करून मुलांसोबत लैंगिकतेचा प्रकार झालेला आहे. मी आमच्या अकोला शहरातलं एक उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही आमच्या इथं वाशिम बायपासचा परिसर आहे, त्या परिसरातील एक उदाहरण जर सांगायचं झालं, तिथं आमची कार्यशाळा संपन्न झाली होती आणि कार्यशाळेच्या माध्यमातून त्या मुलांना काय करायला पाहिजे, ओरडायला पाहिजे, जसं मी तुम्हाला इव्हेंट सांगितला गुड टच बॅड टचच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्व काही सांगितलं आणि सांगितल्यानंतर ज्यावेळेस त्या मुलांनी आम्ही तो विषय त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये तो फिट झाला आणि त्याच एरियातला मुलगा ज्यावेळेस संडासच्या बहाण्यानं बाहेर जातो आणि त्या मुलाला चाकू लावण्यात येऊन त्याच्यासोबत जबरदस्ती करण्यात येते मुलाला, आणि तो मुलगा सुद्धा 7वी-8वीतला मुलगा आणि 7वी-8वीतल्या मुलासोबत चाकू लावून बळजबरी करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो मुलगा तिथून कशा तरी त्याची सुटका करून घरून ओरडून पळून येतो आणि पळून आल्यानंतर त्या आईवडिलांना सांगतो. आईवडिलांनी सुद्धा त्या प्रकरणाची गंभीर अशी दखल घेतली आणि तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दिला गेला आणि पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतर पोलीस स्टेशनची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीनुसार जसं 30 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल झाली पाहिजे, 30 दिवसाच्या आत आमचा जो अंतिम अहवाल आहे हा अहवाल सादर झाला पाहिजे आणि न्यायालयाने सुद्धा दीर्घ कोर्ट चालवून लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचं कार्यपद्धती त्यामध्ये अवलंबल्या गेली आणि 1 वर्षाच्या आत त्या समोरच्या आरोपीला 10 वर्षाची शिक्षा झाली आणि यामध्ये 10 वर्षाची शिक्षा फक्त लैंगिक हमला केला, त्यासोबत बळजबरी झालेली नाही आहे, परंतु फक्त हमला केला गेला, त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला तरी सुद्धा 10 वर्षाची शिक्षा त्या आरोपीला झालेली आहे. ह्या अशा पद्धतीचा हा संवेदनशील असा कायदा आपला बनलेला आहे. म्हणून 1 वर्षाच्या आत त्या मुलाला झालेली म्हणजे त्या आरोपीला झालेली शिक्षा हे आम्हाला एक प्रकारचं आमच्या कामाचं किंवा आमच्या कामाची पावती देऊन ते आम्हाला गेलं की एक प्रकारची त्यांनी पावतीच आम्हाला दिली की अशा पद्धतीचं काम सुद्धा होऊ शकते. तर अशा गोष्टी जर होत असतील त्या मुलांसोबत मुलींसोबत तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे पालकांचं त्यांच्यावर असलेलं लक्ष, आई वडिलांचा घरातला असलेला आपला स्वभाव, त्या मुलांसोबत मुलींसोबत असलेलं त्यांचं वागणं. आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की हा जो कायदा आहे हा कायदा संबंधितांकडे सुद्धा चालतो. जसं बालकांचं लैंगिक शोषण हा जो प्रकार आहे या प्रकारासोबत हा जो कायदा आहे त्यामध्ये बाकीचे जे कायदे आहेत त्या कायद्याच्या समांतर हा कायदा चालतो. जसं आता ह्या 5वी मी जे सांगितलं 8वी 9वी 10वीतल्या ज्या मुली आहेत यामध्ये प्रेम प्रकरणाचे प्रकार आहेत, लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेण्याचे प्रकार घडतात, लग्नाचं आमिष दाखवून मुलींच्या जास्तीत जास्त प्रकार जे आहेत मुलींसोबत असे प्रकार घडतात, मुलांसोबत सुद्धा अशा प्रकारचं त्यांना वेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवून सुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा अशा पद्धतीची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. जसं मी तुम्हाला आता एक उदाहरण चाकूच्या उदाहरण सांगितलं असे सुद्धा होतात. परंतु फेसबुकच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून प्रेमाच्या मोहजाळ्यात फासून सुद्धा अशा मुलांवर लैंगिक हमले करण्याचे प्रकार आपल्या आजूबाजूनं किंवा आपल्या मोहल्ल्यात किंवा आपल्या एरियात सुद्धा होतात, घडत आहेत. तर अशा मुलांना किंवा मुलींना सुद्धा आपल्यावर उपाय हा आहे की त्यांना अलर्ट ठेवणे, त्याबद्दल त्यांना माहिती देणे आणि त्याबद्दल त्यांना जागृती करणे. मुलांना जसं मी या गुन्ह्यामध्ये किंवा या प्रकरणामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की स्पर्श न करता सुद्धा गुन्हा होऊ शकतो, तशाच पद्धतीचा महिलांच्या संबंधित किंवा मुलींच्या संबंधित जर त्या मुलीचा विनयभंगाचा जो प्रकार आहे, छेडखानीचा जो प्रकार आहे, लैंगिक हमल्याचा जो प्रकार आहे, बालविवाहाचा प्रकार आहे, किडनॅपिंग करण्याचा प्रकार आहे, त्यांच्यासोबत सायबर क्राईम करण्याचा प्रकार आहे, त्यांना सायबर क्राईमच्या माध्यमातून फसवून त्यांच्यासोबत पैसे उकळण्याचा प्रकार आहे, खंडणीचा प्रकार आहे, एखाद्या त्यांची व्हिडिओ शूटिंग काढून त्यांचं नको त्या पद्धतीचं पॉर्न इमेज तयार करून त्यांना धमकावण्याचा प्रकार आहे. यामध्ये मुलं सुद्धा आहेत आणि मुली सुद्धा आहेत. अशा प्रकारच्या प्रकरणाला हे मुलं मुली बळी पडतात आणि त्यामुळे त्यांना सुचत नाही पुढे काय करायला पाहिजे. तर त्यासाठी सुद्धा त्यांना ही गोष्ट माहीत असणे गरजेचं आहे की हा सुद्धा लैंगिक हमला आहे. एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला सहजरित्या जरी बोललं तू मला आवडतेस, माझ्यासोबत चालते का, त्याच्या जर मनात डोक्यात जर त्याच्या मनात जर वाईट बुद्धी असेल आणि तो जर त्या मुलीसोबत असं वागत असेल त्यामुळे तिच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, तिला लज्जा वाटू शकते. असा प्रकार जर त्या मुलाकडून जर झालेला असेल तर तो सुद्धा विनयभंगाचा प्रकार आहे आणि अशा पद्धतीच्या बोलण्यातून जर व्यक्त केल्या गेलं तर तो सुद्धा विनयभंगाचा प्रकार आहे. हे जर त्या मुलीपर्यंत किंवा त्या कुमारिकेपर्यंत आपण जर तो विषय किंवा तो प्रकार जर त्यांच्यापर्यंत पोहोचवला गेला तर त्याला कुठेतरी ब्रेक लागेल. आणि तो ब्रेक म्हणजे कसा, तर त्यासाठी त्या मुलीला किंवा त्या 18 वर्षाआतील जेवढे बालक आहेत या बालकांनी
नेहमी एक आपण सुरक्षित आहोत, आपण निडर आहोत आणि आपण एक प्रकारचे आम्ही जसे लहान मुलं आहेत, लहान मुलांना आम्ही नेहमी आपण छोटा भीम आहोत अशा पद्धतीचं, किंवा आम्ही दुसरं उदाहरण देतो, मैं बच्चा नाही काही ना अंकल, शिवा नाम आहे मेरा, नाही का. तर ते कार्टून जे आहेत ते कार्टून फार महत्वाचे कधी कधी काम करून जातात. कधी कधी त्याचे दुष्परिणाम सुद्धा आहे की मुलं कार्टूनच बघतात. हा विषय थोडा वेगळा जर धरला, त्यातलं जर सकारात्मक जर घेतलं तर आपण प्रत्येक मुलांना हे सांगू शकतो, बेटा तू कोणाला भिवू न शकणारा, तू निडर असा एक प्रकारचा शिवा आहेस आणि शिवा हा कोणत्याही प्रकारच्या संकटांना सामोरं जाऊ शकतो, संकटांना कुठल्या प्रकारचे तो सामना करू शकतो. अशा पद्धतीचा तू एक प्रकारचा शिवा आहेस, तू एक प्रकारचा एक माणूस आहेस, एक प्रकारचा जबरदस्त असा कमांडो आहेस. अशा पद्धतीनं आपण त्यांना जर सांगितलं गेलं तर नक्कीच त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार किंवा ते बोलते होतील. आणि या मुलांना या मुलींना बोलते करण्याचं काम हे अत्यंत महत्वाचं काम शिक्षक या नात्यानं किंवा गुरुजन वर्ग या नात्यानं आपल्याला करावं लागणार आहे. आपण ज्यावेळेस त्यांना बोलते करू, त्यांना ते सांगतील त्यावेळेस त्यांच्या मनातल्या शंका कुशंका निघून जातील आणि त्यांना बोलतं जर केलं गेलं तर नक्कीच त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार हा दूर होणार आहे. कारण त्यांना त्याची माहिती होईल, त्याची जाण होईल आणि नाही म्हणण्याची जी पद्धत आहे, बोलण्याची जी पद्धत आहे, आपण आपल्या घरच्या मुलांना नेहमी सांगतो की आपण नेहमी सर्वांसोबत सौजन्याने वागावे, सौजन्य पाळावे, असं आपण मोठ्यांचा आदर करावा, नाही का. मोठ्यांचा आदर असला पाहिजे, लहानांची कदर सुद्धा असली पाहिजे. अशा पद्धतीची आपण तिथंच बोलल्या जातो. परंतु कधी कधी आदर केल्याचा दुष्परिणाम सुद्धा कुठं कुठं झालेला आहे. कारण जे मोठे आहेत त्यांना चुप्प बसायचं असतं, यांच्यासोबत बोलायचं नसतं, पण ते लैंगिक हमला करतील, लैंगिक शोषण करतील तरी सुद्धा चुप्प बसायचं का. अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांना ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस त्यांना सांगायचं आहे नाही म्हणायचं शिक. आपण आपल्या मुलांना नाही बोलायचं शिकायचं आहे. कारण नकार देण्यास त्याला शिकला गेला पाहिजे. नकार दिल्यातून बऱ्याचशा गोष्टी ते थांबू शकतात, संभाव्य करू शकतात आणि बोलण्यातून सुद्धा त्या व्यक्त जर केल्या गेल्या तर नक्कीच त्याला ब्रेक लागू शकतो. एखादा मुलगा आहे तो जाणून बुजून आपल्या मागे येत आहे, एक वेळ झाला, दोन वेळ झाला, तीन वेळ झाला, मागे येत आहे, पाठलाग करत आहे, हे आपल्याला माहीत असताना सुद्धा आपण जर गप्प राहिलो, हा प्रकार जर कोणाला सांगितला नाही, हा प्रकार जर कोणाला बोलला नाही तर तो मुलगा आज आपल्यावर लैंगिकतेचाच एक प्रकारचा छळ तो आपला करत आहे, लैंगिक हमलाच तो आपल्याला एक प्रकारचा करत आहे. पोस्को कायद्याअंतर्गत सुद्धा तो आरोपी असणार आहे आणि भारतीय दंड संहितेच्या 354 कलमानुसार सुद्धा तो आरोपी असणार आहे. परंतु आपण जर गप्प बसलो, आपण जर त्याला विरोध केला नाही, आपण जर त्याला बोलल्या गेलो नाही, आपण जर त्याला काही चुप्प बांधल्या गेलो, हा विषय जर कोणापुढे मांडला गेला नाही तर तो काय करणार, तो फक्त चुप्प राहणार, तो गप्प बसणार, तो बोलणार नाही, तो कोणाला सांगणार नाही आणि न सांगितल्यामुळे त्याचा परिणाम असा होईल की तो मुलगा आज आपला पाठलाग करत आहे, तो आपल्या सोबत बोलत आहे, दुसऱ्या दिवशी तो आपल्याला बोलणार, आपल्याला स्पर्श करणार, आपल्याला बळजबरी करणार, आपल्यासोबत लैंगिक अत्याचार करणार, विनयभंग करणार, बलात्कार करणार, एवढं तर काय तो खून सुद्धा करू शकतो. मग अशा पद्धतीच्या या गुन्ह्याच्या ज्या स्टेजेस आहेत, या स्टेजेसमध्ये जर तुम्ही वाचायचं असेल, तुम्हाला जर सेफ व्हायचं असेल तर सगळ्यात पहिलं काम आहे, ज्या पद्धतीनं आपल्याला कोणतीही गोष्ट जर घडत असेल तर त्याचा प्रतिकार, विरोध किंवा बोलल्या गेलं पाहिजे. हा जो प्रकार आहे, एखाद्या समजा आपलं शर्ट आहे, शर्टाला थोडं जरी छिद्र पडलेलं आहे, थोडं जरी त्याला फाटलेलं असेल तर आपण काय करणार, हातोहात आपल्याला हा होईल की आपण तिथं थांबू. परंतु अशा गोष्टी त्या मुलांमध्ये जोपर्यंत आपण त्यांना मोटिवेट करणार नाही, त्यांना प्रेरणा देणार नाही, त्यांना आपण सांगणार नाही, तोपर्यंत त्या त्यांना सांगितल्या जात नाही. मग अशा पद्धतीच्या गोष्टी जर आपल्यासोबत घडत असतील तर काय करायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, प्रतिबंध कसा करायला पाहिजे. तर आम्ही तर नेहमी आमच्या मुलींसाठी खास करून जे मुली आहेत, ज्या 8वी 9वी 10वी आहेत आणि त्या येणं जाणं करतात, खेड्यापाड्यातून आपल्या घरून येतात, येणं जाणं करतात, आणि अशा मुलींना तर आम्ही डेअरिंगच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना नेहमी सांगतो की पोरियो, आपण आपल्या गावातले जे मुलं आहेत किंवा आपल्या गावातील जे मंडळी आहे यांच्या सोबतीला आपण येता, ये जा करता, त्यामध्ये जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास देणारा जर माणूस असेल किंवा ते जर हे करत असेल तर हे जे प्रकार घडतात, हे प्रकार बालकांच्या लैंगिक शोषणाबाबतचे जे प्रकार आहेत, हे प्रकार घरात घडू शकतात. परंतु छेडखानीचे जे प्रकार आहेत, लैंगिक हमल्याचा जो दुसरा प्रकार आहे, जो छेडखानीचा प्रकार आहे, हे प्रकार नेहमी सार्वजनिक ठिकाणी होतात. आणि सार्वजनिक ठिकाणी जर असे प्रकार होत असतील तर आपण सार्वजनिक ठिकाणी आपण काय करू शकतो, तर आम्ही त्यांना नेहमी सांगतो की नेहमी आपल्याजवळ एक हत्यार दिलेलं आहे, ते हत्यार म्हणजे आपला आवाज.
आणि दुसरं आम्ही नेहमी त्यांना सांगतो की आपली एक विनोदाच्या भाषेतून म्हणा किंवा आपण एक सुरक्षेच्या माध्यमातून म्हणणं आम्ही त्यांना नेहमी सांगतो की सेफ्टी पिन जवळ ठेवत जा, कारण सेफ्टी पिन आपल्या सेफ्टीची आहे. अशा पद्धतीने आम्ही त्या मुलांना समजून सांगत असताना अशा पद्धतीच्या गोष्टी जर आपल्यासोबत घडत असतील, होत असतील, सार्वजनिक ठिकाणी होत असतील, तर मग याच्यावर उपाय काय. मग आम्ही त्यांना बोलताना हे सांगतो, ज्या 8वी 9वी 10वीतल्या मुली आहेत आणि त्यांच्यासोबत अशा प्रकार करणारा जो मुलगा आहे हा ओळखीतलाच असतो, नेहमीचा असतो, परिचयातला असतो, गावातलाच असतो आणि असा करणारा काही पाकिस्तानातला किंवा विदेशातला माणूस येत नाही, आपल्या जवळचाच असतो. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर आपण सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेस जातो त्यावेळेस पब्लिक तिथं असते, तिथं लोकांचा सहभाग किंवा लोकांना अट्रॅक्ट आपण केलं पाहिजे. जसे आता आपण बाहेर रस्त्यानं जात आहो आणि रस्त्यानं जात असताना आपला कोणी पाठलाग करत आहे, अशा ठिकाण पाहायचं की ज्या ठिकाणी 8-10 लोक आहेत आणि 8-10 लोक जर त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी जर सुरक्षेच्या आपल्याला सुरक्षितता मागायची आहे तर आपण मागू शकतो सहजरित्या. तिथं फक्त एवढंच करावं लागणार आहे की आपला आवाज मोठा करायचा. आपला आवाज जर मोठा करून जर तिथं बोलल्या गेलं तर नक्कीच त्याच्यावर विषय होईल आणि नक्कीच तुमचा प्रतिबंध किंवा तुम्हाला काही न करता तिथून तुम्हाला सुरक्षित बाहेर पडता येईल. तर मुलींना अशा पद्धतीचं त्यांना मोटिवेट करून त्यांना बोलून जर सांगितलं गेलं तर नक्कीच त्याचा परिणाम त्या मुलीवर हे होईल की नाही आपण भी कुछ तो भी कर सकते. आपल्यातही तेवढा विश्वास आहे, परंतु मुलींमध्ये आपण लहानपणापासून किंवा आपल्या बालकांमध्ये लहानपणापासून आपण त्यांना भीती 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 अशा पद्धतीने आपण टाकून दिल्यामुळे स्वतःवर संकट जरी आलं तरी आपण भिवूनच जायचं. अशा पद्धतीचं आपण न करता त्यांना हे सांगायचं आहे, जर संकट जर आपल्याला आलेलं असेल तर आपण दाद मागू शकतो, आपण मदत मागू शकतो आणि ती मदत आपण कोणालाही कशाही पद्धतीनं मागायची आहे आणि ती जर मदत मागितल्या गेली तर आपण सुरक्षित राहू शकतो. ही भावना जोपर्यंत त्यांच्या मनामध्ये आपण टाकणार नाही, सांगणार नाही, तोपर्यंत आपण त्या मुलांमध्ये आत्मविश्वास आपल्याला त्यामध्ये तयार करण्यासाठी आपल्याला त्यांना डेअरिंग कशी करायची हा विषय त्यांना आपल्याला नेहमी आपल्याला सांगायचा आहे. आणि डेअरिंग करणे हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं त्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास निर्माण करणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. कारण बरेचसे मुलं मुली आम्ही ज्यावेळेस पाहतो एकदम त्यांचं वागणं एकदम नम्रतेचं किंवा अशा पद्धतीचं असते आणि त्या असे मुलं गप्प राहणे न बोलणे त्यामुळे ते बऱ्याचशा गोष्टीला टार्गेट केले जातात आणि लोक किंवा जो गुन्हेगार असतो तो अशाच लोकांना टार्गेट करतो जो गरीब आहे. आणि तेच जर मुलीचं बोलणं वागणं आपण जे असं म्हणतो की मुलीचं बोलणं वागणं नाजूक असलं पाहिजे, परंतु या प्रकरणामध्ये किंवा या विषयामध्ये मुला मुलीचं बोलणं जे आहे ते रफ असलं पाहिजे. क्या आहे, क्यों है, क्या काम है, क्यों आया मेरे पास, अशा पद्धतीचं जे रफ बोलणं जे आहे त्यांनी जर केल्या गेलं तर नक्कीच त्यांच्या तो पाय समोरचा व्यक्ती पाय अरे यार आहे या पे अपनी दाल गलने वाली नाहीये, तर तो नक्कीच त्यापासून दूर होईल आणि त्या मुलांवर होणारा अन्याय त्यांचा दूर होईल. म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी जर केल्या गेल्या तर नक्कीच आपल्याला मुलांना सुरक्षित ठेवता येईल. त्याबद्दल त्यांची सुरक्षितता आपण त्यांना ठेवता येण्यासाठी आपण सुद्धा त्यांना मोटिवेट करण्याची गरज आपली या कायद्याच्या माध्यमातून असणार आहे. महत्वाची आहे की डेअरिंग करणे किंवा डेअरिंग असणे हे याच्या काही गोळ्या भेटत नाही, याची काही औषध नसते. आणि डेअरिंग करण्यासाठी आपण त्यांना तयार करण्यासाठी आपल्याला त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की तुम्ही सर्वात डेअरिंग बाज आहात आणि डेअरिंग करण्यासाठी डेअरिंगच्या गोळ्या नसतात, तर स्वतःचा आत्मविश्वास आपला जो आहे तो दृढ करावा. कुठल्या प्रकारचा अन्याय अत्याचार जर होत असेल किंवा करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्यात आपण दोषी नाहीये. यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कधी कधी अशा होतात की मुलं किंवा मुली आम्ही दोषी आहोत किंवा आमच्यावर गुन्हा झाला म्हणजे आम्ही दोषी अशा पद्धतीच्या भावना त्यांच्या तयार होतात. परंतु मला आपल्याला सांगताना हे सांगायचं आहे, तुझ्यावर जर हमला झालेला आहे, तुझ्यावर वाईट प्रसंग आलेला आहे, यात तुझा दोष नाही, दोष त्याचा आहे. ज्याने तुझ्यावर हमला केला त्याचा दोष आहे आणि त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे यासाठी तू आपल्याला प्रयत्न करायचा आहे. हे ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये आपण रुजवू नक्कीच ते बोलते होतील आणि बोलते झाल्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते सामोर येतील आणि बोलल्या जातील. अशा पद्धतीचं काम या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला करावं लागणार आहे. मुलं मुलीच्या समस्या भरपूर आहेत, शंका कुशंका आहेत, यामध्ये कायद्याच्या पळवाटा सुद्धा भरपूर आहे. कारण कायदा म्हटल्यानंतर कायद्याला पळवाटा सुद्धा असतात. त्यात काही चांगलंच आहे किंवा सर्वच काही योग्य असेल असंही नाही, यामध्ये काहीतरी पळवाटा सुद्धा असू शकतात, काहीतरी कमी जास्त सुद्धा असू शकते आणि प्रत्येकाच्या याच्यातून आपण सकारात्मक दृष्टीतून जर विचार केला गेला तर तो फायदेशीर असणार आहे.
बालकांच्या आणि मुलांच्या लैंगिक शोषणाच्या बाबतीत बरेचसे कार्यक्रमाचं आयोजन आम्ही अकोला पोलीस दलाच्या माध्यमातून आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 लाख लोकांपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. कारण यावर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात जबरदस्त जर काही गोष्ट असेल तर लोकांची जनजागृती. कायद्याबद्दलही ते जागृत झाले पाहिजेत आणि होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दलही त्यांना जागृत करण्याचं काम ज्या पद्धतीनं प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपलं यशदा पुणे त्याचबरोबर आपलं डायट वाशिम हे करत आहे. अकोल्यामध्ये सुद्धा आमचे इथं नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली काम चालत राहते. अशा पद्धतीचं जनजागृतीचं जर काम केलं गेलं आणि आपण जे मला ऐकत आहात हे सर्वचे सर्व एक समाजाचं देणं लागणारे व्यक्तिमत्व आहे. कारण सर्वचे सर्व गुरुजी आहेत आणि गुरुजी म्हटल्यानंतर त्यांना एक पद्धतीचं मोठं मान आणि समाज घडवण्याचं मोठं कौशल्य आपल्याला देवाने प्रदान केलेलं आहे आणि आपण समाजाचे एक मोठं प्रतिनिधित्व आपल्याकडे आहे. आता आपल्याला एक काम किंवा आपली एक मोहीम आपण हातात घेतली पाहिजे की प्रत्येक मुलापर्यंत हा जो संदेश आहे किंवा हा जो मेसेज आहे हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवणे त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण अकोला पोलीस दलातर्फे आमची 1-2 आम्ही पिक्चर सुद्धा यामध्ये बनवलेले आहेत. आपण जर अकोला म्हणजे चॅनलवर जर गेले मला वाटते आमच्या सरांनी टाकलेलं वाटते त्यांना युट्यूबला अकोला पोलीस दल आपण जर हे केलं अकोला पोलीस द टच नावाचा एक आमचा पिक्चर आहे. तो बालकांच्या लैंगिक शोषणासंबंधानं आहे आणि त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार कसा होतो आणि तो त्यातून मुलगा किंवा ती मुलगी कशी काय बाहेर येते हा एक महत्वाचा व्हिडिओ आम्ही अकोला पोलिसने तयार केलेला आहे. तो सुद्धा आपण बघावा अशी माझी सर्वांना विनंती असणार आहे. त्याचबरोबर सत्यमेव जयते जे आमिर खान आहेत त्यांचं सत्यमेव जयते जे आहे त्यामध्ये सुद्धा आपण सत्यमेव जयतेच्या माध्यमातून चाइल्ड अब्यूज असं एक प्रकारचं एक त्यांचं सेशन आहे. त्या सेशनमध्ये 6 ते 6.5 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये गुड टच कसा बॅड टच कसा बॉडीगार्ड कसा क्या करना है क्या करना पाहिजे म्हणजे टीव्हीच्या प्रसाराच्या माध्यमातून ते मुलांपर्यंत सहजरित्या पोहोचता येईल अशा पद्धतीचं काम त्या दोन्ही व्हिडिओमध्ये आहे. आपण तो व्हिडिओ सर्वांनी म्हणजे उपलब्ध आहे. आपल्या शाळा कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी टीव्हीची व्यवस्था आहे किंवा आपल्या मोबाईलची व्यवस्था आहे. त्या माध्यमातून आपण तो लिंकच्या माध्यमातून आपण सर्वांना शेअर करू शकता आणि सर्वांपर्यंत तो विषय आपण पोहोचवू शकता. त्यामुळे माझी सर्वांना विनंती असणार आहे की तो विषय किंवा ती माहिती त्यांनी सर्वांपर्यंत सर आवाज येत आहे तुमचा. व्हिडिओ जर चालू असेल तर तो प्लीज व्हिडिओ बंद करा म्हणजे तुमचं इंटरनेट पुढे जाणे तुम्हाला आवाज येईल. तर ते जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण मुलांपर्यंत सहज पोहोचू शकतो आणि त्यांच्या अशा पद्धतीच्या गोष्टी सांगून ज्या बोलता येत नाहीत ज्या सांगता येत नाहीत ज्या समाजापुढे मांडता येत नाहीत त्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहज लोकांपर्यंत पोहोचवू शकू. हे दोन्ही जे व्हिडिओ आहेत हे आपण सर्वांनी पाहावे. लिंकच्या माध्यमातून जे युट्यूबला उपलब्ध आहेत. सत्यमेव जयते चाइल्ड अब्यूज 6 मिनिटाची आहे आणि अकोला पोलीसची द टच नावाच्या मराठीमध्ये आपण व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. हे दोन्ही व्हिडिओ जर आपण मुलांपर्यंत जर पोहोचवले तर नक्कीच आपली एक थोड्या पद्धतीची या कायद्याच्या संबंधानं एक जनजागृती आपण सर्व करू शकतो. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा शाखा संस्था बालकांच्या लैंगिक शोषणाच्या बाबतीत काम करतात. त्यांचा सुद्धा सहभाग आपण घ्यायला पाहिजे. ग्रामपंचायत स्तरावर मला सांगताना मला एक वाटतं की ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतचे जे सरपंच असतात हे प्रत्येक गावात एक बालकांचं एक सुरक्षा म्हणून एक काम करण्याचे जे हे आहे त्यामध्ये आपले सरपंच मुख्य असतात. तिथं आशा वर्कर्स जे आहेत त्या सुद्धा त्याच्या सदस्य असतात आणि मला वाटते शाळेतील एका शिक्षक सुद्धा त्या कमिटीमध्ये असतो. बालकांच्या सुरक्षितते संबंधानं ग्राम पातळीवर म्हणजे खेड्यात सुद्धा काम करणारी प्रणाली उपलब्ध आहे. परंतु ती लोकांपर्यंत त्याची माहिती गेली किंवा नाही गेली याबाबत मला माहिती नाही. परंतु अकोला जिल्ह्यामध्ये आमचे म्हणजे बाल सुरक्षा पथक जे आहे त्यांच्या माध्यमातून ते काम आमच्या अकोल्यामध्ये केलेलं आहे. ग्रामपंचायतचे सरपंच त्याचे अध्यक्ष असतात आणि त्या माध्यमातून या लैंगिकतेच्या बाबतीत किंवा बालकांच्या कुठल्याही प्रकारच्या कायद्याच्या दृष्टिकोनातून जेवढे काही प्रकार असतात ते काम त्या मंडळाच्या माध्यमातून होत आहे.
तर आपल्या गावामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कायद्याने अभिप्रेत असलेलं ते मंडळ तयार झालेलं असेल किंवा नसेल याबद्दल खातरजमा करावी. आपण सुद्धा ते मंडळ तयार करावं अशी माझी सर्वांना एक प्रकारची विनंती असणार आहे. कारण ही समस्या जी आहे हे फक्त पोलिसांची किंवा एक हे नाही तर एक समाजाचं देणं घेणं या माध्यमातून आपल्याला करायची आहे. सर्व बालकांना आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे आणि हाच एक मोठा एक संदेश ज्यांच्यासमोर जर पोहोचवला गेला तर नक्कीच आपण आपले मुलं आपले विद्यार्थी हे आपण सुरक्षित ठेवू शकतो. अशा पद्धतीचं आजच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला ज्या गोष्टी मला मांडता येतील, मी काही वक्ता नाही किंवा मी काही कुठल्या प्रकारचं हे नाही तर आपल्यापैकीच एक सदस्य म्हणा किंवा एक आपला जे विद्यार्थी या नात्यानं मी तुमच्यासमोर माझा विषय मांडला. विषय मांडत असताना काही चुकभूल सुद्धा होऊ शकते किंवा बोलत असताना मी सुद्धा एक वक्ता या नात्यानं किंवा हे नसून मी एक आपल्यासोबत चर्चा करण्याचा माझा एक हे होता आणि या चर्चेच्या माध्यमातून जे काही दिलं किंवा जे काही गोष्टी मला माहीत होत्या त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. ज्या गोष्टी चांगल्या होत्या त्या गोष्टी आपण आत्मसात कराव्या आणि ज्या गोष्टी त्यातून काही कामाच्या नव्हत्या तुमच्या त्या गोष्टी मला परत दिल्या तर काही हरकत नाही. आपल्याला काही याबद्दल कुणाला काही शंका कुशंका किंवा प्रश्न विचारायचे असतील किंवा काही डिस्कस करायचं असेल किंवा याबद्दल काही माहिती जर असेल तर नागरे सरांकडे माझा नंबर आहे. मी सल्ला देऊ शकतो किंवा एखादी त्याबद्दल मार्गदर्शन किंवा एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो. तसं प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे याच्यासाठी बाल सुरक्षा पथक जे असते महिला व बाल कल्याण विभाग जो आहे त्यामध्ये तिथं एक स्पेशल पथक यांचं असते. ते 1098 जो नंबर आहे बालकांच्या सुरक्षे संबंधानं हा जिल्हाभर प्रत्येक जिल्ह्यात नंबर आहे बालकांच्या सुरक्षे संबंधानं. तो 1098 नंबरवर आपण जर कॉल केला तर बालकांच्या सुरक्षे संबंधानं जेवढ्याही गोष्टी असतात त्यामध्ये तिथं पाहू शकतो आपण करू शकतो. त्यानंतर 100 नंबर हा आमचा पोलिसाचा नंबर आहे. हा प्रत्येक पोलीस स्टेशनला म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला दिलेला असतो. आपलं वाशिम जिल्हा असल्यामुळे 100 नंबरवर 1098वर आपण नेहमी संपर्कात राहावं, फोन करावा जेणेकरून आपल्याला मदत मिळू शकेल. त्याच पद्धतीनं पोलीस स्टेशनचे नंबर जे असतात पोलीस स्टेशनचे आपल्या इथं रिसोड तालुक्यातले जेवढेही नंबर असतील ते सुद्धा साहेब तुमचा म्यूट झाले प्लीज एक वेळा अनम्यूट करा सर. गोपाल सर. आवाज येतो का? हा सर आता आवाज येतो. ते आपल्या रिसोड तालुक्यात आपल्या या कामाप्रती जागृत होऊन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वांनी समोर यावं एवढंच मी या प्रसंगी बोलू इच्छितो. आपण जो मला म्हणजे जवळपास 1 ते 1.5 तासापासून मला तुम्ही ऐकत आहात त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आपल्याला शंका कुशंका असतील तर आपण माझा नंबर घेऊन आपण संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आपल्या अकोला वाशिम पोलीसशी आपण संबंधित राहून तिथं काही उपाययोजना करत असतील किंवा तिथं बालकांच्या संबंधानं स्पेशल युनिट स्थापन असतील त्याच्याशी आपण संपर्क करून तिथं आपण संपर्कात राहू शकता. त्याचबरोबर वाशिमचं जे SP ऑफिस आहे तिथं सुद्धा भरोसा सेल जसं आमचं अकोल्यामध्ये आहे तसं सुद्धा वाशिममध्ये सुद्धा महिलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधानं सेल स्थापन असेल. त्यामध्ये दामिनी पथक आमच्या अकोल्यामध्ये आहे तसं वाशिममध्ये सुद्धा वाशिम शहरापुरतं का होईना परंतु दामिनी पथक तिथं सुद्धा असेल असं मला वाटते. त्याबद्दल मला इत्यंभूत माहिती त्या जिल्ह्याची नाही आहे परंतु असं आहे. म्हणजे आपल्या अकोल्याच्या सिस्टममध्ये माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या अकोल्यामध्ये भरोसा सेल जे महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेच्या संबंधानं काम पाहते. त्यामध्ये समुपदेशनाचं काम आहे, मेडिकली त्यांना माहिती देण्याचं काम पुरवतो. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अनैतिक देह व्यापाराचा जो प्रकार आहे महिलांना मुलांना त्यामध्ये रुजवलं जातं ते सुद्धा काम आमच्या अकोल्यामध्ये भरोसा सेलच्या माध्यमातून आम्ही करत असतो. अशा बऱ्याचशा योजना जे गोष्टी आहेत त्या आमच्या पोलिसांच्या माध्यमातून राबवण्याचं काम आमचं चालू राहते आणि कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं जास्तीत जास्त होईल यावर सुद्धा जोर देण्यात येतो. तर सर्वांनी माझं सेशन आपण ऐकलं. आपल्याला शंका कुशंका असतील तर आपण विचारू शकता. आपलं स्वागत आहे. आपल्याला आपण जर प्रश्न विचारले तर बरं होईल. मला सुद्धा तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला भेटेल आणि मला जर सांगता येत उत्तरं देता येत असतील तर मी देण्याचा प्रयत्न करेन. खूप खूप धन्यवाद सर.